आज आपल्याकडे आंधळकर सर आहेत आणि साथियो असा आवाज आला म्हणजे सगळे म्हणतात हे आहेत आमचे आंधळकर सर. सरांची मी ओळख करून देते. अत्यंत तरुण तडफदार 72 वर्ष असलेले हे आमचे नेते, मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना याचे संस्थापक आणि सरचिटणीस. सर, मला तुमच्याबद्दल हे जाणून घ्यायचंय की तुम्ही एकाच वेळेला प्राध्यापक म्हणून काम केलं, तुम्ही सगळ्या टीचर्ससाठी लढलात आणि तुम्ही पुस्तक मंडळावरती सुद्धा होतात. तर प्लीज त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मॅडम, शिक्षक म्हटला की त्याला एकीकडे राष्ट्र निर्माता म्हटलं जातं, दुसरीकडे आपल्या प्राचीन परंपरेप्रमाणे माता पिता व गुरु ही माता पित्यानंतरची जी महत्वाची जबाबदारी समाजाने ज्यांच्यावर सोपवली आहे किंवा मानवतेने ज्यांच्यावर सोपवलेली आहे तो हा गुरु, तो हा शिक्षक. शिक्षक हा सदैव जागरूकच असतो. तो अधिकाधिक ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत असतो. ज्ञान देणे यासाठी ज्ञान प्राप्त करावे लागते आणि शिक्षकाची ती भूमिका त्याला कदापि विसरता येत नाही किंवा तर विसरून चालतही नाही. एका शिक्षकाचा एका विद्यार्थ्यावरती हा किती त्याच्यावरती किती प्रभाव असतो हे सांगाल का? निश्चितच विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडणारा सर्वात महत्वाचा घटक जो आहे बाहेरचा तो म्हणजे शिक्षक आहे. प्राथमिक शाळेत तो पूर्णतः शिक्षकावर अवलंबून असतो. माध्यमिक शाळेत तो त्याचं प्रमाण थोडं कमी होतं, कनिष्ठ महाविद्यालयात त्याहूनही कमी येतं, वरिष्ठ महाविद्यालयात बरचसं कमी असतं. परंतु शिक्षक शिकवतो तेव्हा तो विद्यार्थ्यांच्या ज्ञानापुरता मर्यादित राहत नाही, तो त्याच्या नीतिमूल्यांच्या विकसनासाठी सुद्धा प्रयत्नशील असतो. हे सर्वात महत्वाचं असतं. गव्हर्नमेंट सर्वंट आणि एक टीचर रिटायरमेंट नंतर गॅरंटेड पेन्शन हे एक अट्रॅक्शन होतं आणि खरंच एक मोठं संरक्षण वाटतं हे पेन्शन पासून. परंतु आताची येणारी पिढी ह्या पेन्शन पासून वंचित आहे, तिला पेन्शन मिळणार नाहीये, हबकलेली सुद्धा आहे. आणि सर, त्यांना काही ऑप्शन्स दिले जातात. तर ते ऑप्शन्स काय? ही पेन्शन पुन्हा चालू होऊ शकते का? नाही झाली तर हे पेन्शनचे ते काय ऑप्शन्स दिलेत आणि त्यातलं कोणता ऑप्शन हा टीचर्ससाठी चांगला असणार आहे? प्लीज ह्याच्याबद्दल काही सांगा. पेन्शन हा खरं म्हणजे सरकारने सुद्धा मान्य केलं की कर्मचाऱ्याचा तो हक्क आहे, कर्मचाऱ्यांवर मेहरबानी नाही. सर, एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे शिक्षण क्षेत्राचं भवितव्य काय? येऊ घालणारे इतकं टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, AI, प्लीज थोडस सांगा या बाबतीत. नमस्कार BTS मराठी राजमंचच्या सगळ्या प्रेक्षकांना माझं खूप खूप नमस्कार. आणि आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष घेऊन आले. आता विशेष म्हणजे नक्की काय? तर गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरु साक्षात परब्रह्म असं जे आपण म्हणतो, त्या गुरुवर्य जे सगळ्या जे नागरिक आहेत त्यांना सुजान करण्यामध्ये ज्यांचं मुख्य कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्यांच्यावर सुद्धा कुणीतरी मायेचा हात ठेवणार आहे, अशी व्यक्ती आज आपल्याकडे आलेली आहे. तर अशी व्यक्ती म्हणजे नेमकी कोण असेल बरं? तुम्हाला माहित आहे की बाहेरच्या देशांमध्ये शिक्षकांना किती महत्व दिलं जातं, परंतु भारतात काही विशिष्ट वेळेपुरतंच महत्व दिलं जातं आणि नंतर बऱ्याच वेळा त्यांच्या हातात शून्य येतो. अर्थात आत्मिक समाधान असतं, परंतु आत्मिक समाधान म्हणजे सगळं काही होऊ शकत नाही आणि आजच्या काळात तर नाहीच नाही. तर अशा सगळ्यांसाठी जर कोणी लढवय्या असेल, जर कोणी मन संपूर्ण लावून आपलं संपूर्ण आयुष्य जर अर्पण करून जर कोणी असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रात अशी एक जोडी ओळखली जाते, ते म्हणजे आंधळकर सर आणि दीक्षित सर. आज आपल्याकडे आंधळकर सर आहेत आणि साथियो असा आवाज आला म्हणजे सगळे म्हणतात हे आहेत आमचे आंधळकर सर. सरांची मी ओळख करून देते. अत्यंत तरुण तडफदार 72 वर्ष असलेले हे आमचे नेते, मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना याचे संस्थापक आणि सरचिटणीस. संस्थापक म्हटलंय बरं का. संपूर्ण महाराष्ट्र राज्य जर कोणाच्या आवाजाने गुंजत असेल आणि त्यांच्या महाविद्यालयीन प्राध्यापक ते स्वतः होते आणि एवढंच नाही तर सोमय्या कॉलेजचे मुख्याध्यापक म्हणजे प्रिन्सिपल म्हणून सुद्धा ज्यांनी काम केलेलं आहे आणि सर्व शिक्षकांना, अगदी तळागाळातल्या शिक्षकांना मनापासून जाणलंय असे सर आज आपल्याकडे आलेत. सर, आपलं खूप खूप स्वागत.
सर धन्यवाद. तुम्ही आलात. नमस्कार सर, तुम्ही आलात. आणि मला माहिती आहे तुमच्यासाठी खरं खूप डिफिकल्ट आहे सगळ्या ह्या तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढणं, पण तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार मानते. सर मला तुमच्याबद्दल हे जाणून घ्यायचंय की तुम्ही एकाच वेळेला प्राध्यापक म्हणून काम केलं, तुम्ही सगळ्या टीचर्ससाठी लढलात आणि तुम्ही पुस्तक मंडळावरती सुद्धा होतात. तर प्लीज त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. सर्वप्रथम तुमचे आभार मानतो आणि माझ्या माध्यमातून शिक्षकांबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण होईल. शिक्षकांना ज्या अडचणी आहेत, भेडसावत आहेत, त्याची जाणीव सर्व समाजाला होईल आणि समाज शिक्षकांप्रती कृतज्ञ होईल. या जाणीवेतनं मी 2 शब्द तुमच्यासमोर मांडतो. तुम्ही मला इथे संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. मॅडम, शिक्षक म्हटला की त्याला एकीकडे राष्ट्र निर्माता म्हटलं जातं, दुसरीकडे आपल्या प्राचीन परंपरेप्रमाणे माता पिता व गुरु ही माता पित्यानंतरची जी महत्वाची जबाबदारी समाजाने ज्यांच्यावर सोपवली आहे किंवा मानवतेने ज्यांच्यावर सोपवलेली आहे, तो हा गुरु, तो हा शिक्षक. शिक्षक हा सदैव जागरूकच असतो. तो अधिकाधिक ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत असतो. ज्ञान देणे यासाठी ज्ञान प्राप्त करावे लागते आणि शिक्षकाची ती भूमिका त्याला कदापि विसरता येत नाही, किंवा त्याला विसरून चालतही नाही. कारण दुसरा महत्वाचा भाग असतो की विद्यार्थ्याला उभंच राहू देत आलं की त्याला सामावून घेणार नाही. त्यामुळे शिक्षकाचं एक कार्य अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या शिक्षकी कार्य करत असताना हे भान सदैव शिक्षकाने ठेवलं, मी ठेवलं की त्यातून मी सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या नवनवीन संकल्पना युगातल्या जे नवनवीन बदल येत गेले त्याला सामोरा गेलो, ते स्वीकारत गेलो. स्वीकार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे मानवी जीवनामध्ये आणि तो शिक्षकाकडे असणं अत्यंत महत्वाचं. अनेक प्रकारची विविध मानसिकतेची, विविध आकलन शक्तीची, विविध कौशल्याची विद्यार्थी समोर असतात आणि त्यांना एकत्र घेऊन शिक्षकाला चालायचं असतं. त्यामुळे ही जी सर्व समावेशकता, सर्वात्मक जाणीवा लक्षात घेऊन शिक्षक कार्य करतो, त्यातून मी कार्य करत राहिलो. त्यातून एक उत्तम शिक्षक म्हणून मी राहिलोच. त्यामुळे शासनाने मला वारंवार संधी दिली. शिक्षण मंडळावर, पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीवर, प्रश्नपत्रिका बनवण्यावर, या सर्व कार्यामध्ये मला सहभागी करून घेतलं. त्याची 2-3 कारणांमध्ये एक कारण माझी जागरूकता आहे, माझं समावेशन आहे, माझ्या तळमळीचं अध्यापन आहे आणि त्यातून शिक्षकांच्या कर्तव्याबद्दलही जागरूक राहण्याचं कार्य मी सातत्याने करत राहिलेलं आहे. आणि शिक्षक चळवळीचं हे काम करणं म्हणजे केवळ शिक्षकांचं न्याय आणि हक्क मिळवून देणं नव्हे, तर शिक्षकाला अधिक समृद्ध करणं हे मी सातत्याने ध्येय बाळगलं आणि त्या दृष्टीने मी चळवळ करत राहिलो आणि म्हणूनच मला या संधी मिळत गेल्या. सर तुम्ही एक फार महत्वाचा शब्द इथे वापरलात की शिक्षकांना समृद्ध करत गरजेचं आहे, बरोबर. आर्थिक समृद्धता पण अतिशय महत्वाची आहे. तुम्ही जर कॉर्पोरेटमध्ये बघितलं तर एक शिक्षक हा पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे जो माध्यमिक ज्युनियर कॉलेजमध्ये जो शिकवतो तो एक पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक असतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जर दुसऱ्या एखाद्या सेक्टरमध्ये केलं आणि त्यांनी जर कॉर्पोरेटमध्ये जॉईन केलं तर त्यांना मिळणारी सॅलरी ही भरपूर असते आणि त्या मानाने शिक्षकाला मिळणारी सॅलरी ही तेवढीशी काही ठीकठाक आहे मी म्हणेन कम्पेअर करता. तर मग सर तुमचा कसा प्रयत्न असतो की शिक्षक अधिकाधिक फायनान्शियली सुद्धा समृद्ध झालं पाहिजे? आणि दुसरी गोष्ट मी इथे एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांना सॅलरी वेळेवर मिळत नाही, ज्यांचे सुरुवातीचा पिरियड तर अगदीच विचित्र असतो, तर त्याबद्दल तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल का? निश्चितच. किंवा शिक्षक चळवळ ती त्यासाठीच खरं म्हणजे उभी राहिलेली आहे. 2 प्रमुख घटक असतात सेवेमधले, म्हणजे नोकरीचं सातत्य, सेवा सुरक्षितता ज्याला आपण म्हणू, आणि दुसरी म्हणजे वेतन सुरक्षितता आणि वेतन वृद्धी. या 2 गोष्टींमुळे मनुष्य सेवेत असतो आणि सेवा हा मानवी जीवनातला नव्हे तर व्यवस्थापनातला महत्वाचा घटक आहे. शिक्षकांना आपण असं म्हणतो की शिक्षणाप्रमाणेच वेतनमान मिळावं हा आग्रह आपला आहे. समाजाची धारणा ती योग्यच आहे, पण शेवटी निवड आपली आहे. शिक्षकांना वेतन किती मिळतं, कसं मिळतं, याप्रमाणे शिक्षकांना वेतन मिळतं किंवा नाही या सगळ्या गोष्टीचा जाणीवा घेऊन आपण या शिक्षकी पेशात येत असतो. वेतन निश्चित त्याला चांगलं मिळालंच पाहिजे, पण त्याची तुलना सातत्याने कॉर्पोरेट क्षेत्राशी करणं हे काही मला तितकंसं पटणार नाही. तरी मी शिक्षक संघटक असलो, चळवळीचा भाग असलो, शिक्षकांची लढत असलो आणि वेतन वृद्धी त्यांना करून दिलेली असली तरी त्याची सातत्याने कॉर्पोरेट क्षेत्राची तुलना करून असमाधान बाळगत राहणं
हे काही मला पटणारं नाही. कॉर्पोरेट क्षेत्र निश्चितच वेतन अधिक देते, परंतु ते वेतन कोणत्या घटकाला देतं, किती काम करून घेतं आणि ते सर्वांना मिळतं का, त्यांची संख्या किती आहे. आपण जो कॉर्पोरेट क्षेत्र वापरला ते अलीकडच्या काळात निर्माण झालेली यंत्रणा आहे आणि या यंत्रणेमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे राबवून घेतलं जातं, ज्या प्रकारे सेवाची असुरक्षितता असते, अशी शिक्षकांना तेवढ्या प्रमाणात नसते. एक भाग. दुसरा भाग म्हणजे कॉर्पोरेटमध्ये किती प्रमाण आहे अशा कर्मचाऱ्यांचं. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर कॉर्पोरेटमध्ये जाणारे कर्मचारी किती, हे व्यक्ती किती, त्यांची संख्या नगण्य आहे. ती संधी खूपच कमी आहे असं म्हणतायत. शिक्षकी पेशामध्ये ज्युनियर कॉलेजचा शिक्षक पदव्युत्तर आहे, डिग्री कॉलेजचा शिक्षक पदव्युत्तर आहे. पण शिक्षण म्हटल्यानंतर शासनाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने प्राथमिक शिक्षक हा त्यांच्या दृष्टीने महत्वाचा घटक वाटतो. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक हे दोन शिक्षकांचे जे घटक आहेत ते शिक्षक समाजाशी जास्त जवळीक साधतात आणि समाज त्यांच्या अधिक जवळचा आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणजे ज्युनियर कॉलेजचा शिक्षक व डिग्री कॉलेजचा शिक्षक हा थोडा उच्च विद्याविभूषित आणि समाजापण काहीसा दूरचा असा घडलेला आहे. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये ज्ञान देणं, त्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक संशोधन प्रवृत्ती निर्माण करणं हे गरजेचं आहे. ते घडलेलं नाहीये. आपल्याकडे शिक्षण पद्धतीमध्ये फक्त शिक्षण घेणं, पदव्युत्तर शिक्षण घ्या इथपर्यंत आपण मर्यादित राहिलेलो आहोत. पण पदव्युत्तर शिक्षण काही उद्दिष्ट असू शकत नाही. शिक्षणाचं उद्दिष्ट नेमकं काय आहे, तुम्ही शिक्षण घेण्यामागचं उद्दिष्ट काय आहे हे लक्षात घेतलं तर आपल्याला शिक्षकांना मिळणारे वेतनमान, मी म्हणणार नाही ते समाधानकारक आहे, पण ते जीवन आता अलीकडच्या काळात उपजीविका भागवण्यापुरतं निश्चितच आहे. आणि या माध्यमातून तुम्हाला काय घडवायचं आहे, तुमच्या नोकरी पेशातून तुम्ही काय मिळवणार आहात. तुम्हाला पैसा मिळवायचा अधिक की आदर, मान सन्मान मिळवायचा आहे. आणि तुम्हाला जे अनुषंगिक लाभ मिळतात शिक्षकांना विशेषतः, म्हणजे समाजामध्ये कुठेही गेला तर शिक्षकाचं काम अडत नाही, हा जो भाग आहे हाही भाग तेवढाच महत्वाचा आहे. जागोजागी असणारा विद्यार्थी वर्ग तुमची कामं सहजगत्या करून देतो. समाजामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर समाज तुम्हाला ज्या आदराने, ज्या भावनेने, ज्या उच्चस्थानी ठेवून बघतो तो महत्वाचा घटक असतो. म्हणजे पेशाची निवड करत असताना पैसा हा एकमेव निकष बाळगून चालणार नाही आणि बाळगू नये. पैसा आर्थिक सुबत्ता देईल, तुम्हाला उत्तम प्रकारचं जीवनमान देऊ शकेल, पण ते समृद्ध जीवन देऊ शकेल, समाधानी जीवन देऊ शकेल असं म्हणता येणार नाही. मला खूप छान वाटलं सर तुमच्याशी ह्या विषयावर बोलून. कारण तुमचा इंटरव्ह्यू घ्यायच्या अगोदर मी काही शिक्षकांशी बोलले होते, तर त्यातून त्यांनी बऱ्याच मुलांनी, म्हणजे यंगस्टर्स आहेत, त्यांनी मला हा प्रश्न मांडला होता आणि मला असं वाटतं की झणझणीत असं डोळ्यामध्ये अंजन जे घालावं लागतं ना, ते आत्ता सरांनी घातले. कारण त्यांनी हे नक्कीच म्हटलं की उत्तम वेतन असावंच, परंतु ज्या वेळेला तुम्ही हा पेशा निवडता त्यावेळेला त्या पेशामध्ये तुमचं एक मनाची तयारी असावी. आपण एक जीवन घडवतो, एक लहान जीवन आपल्याकडे येते, कोवळी मुलं आपल्याकडे येतात, म्हणजे ऍडल्संट एज मध्ये पौगंडावस्थेतली मुलं तुमच्याकडे येतात, तर त्यांना तुम्हाला घडवायला मिळतं. म्हणजे तुम्ही किती मोठं काम करत असता. सरांनी इतकं छान सांगितलं की तुमच्यामध्ये ते डेडिकेशनची गरज आहे, तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही ह्या शिक्षकी पेशाकडे कसं बघावं हेच सरांनी सांगितलं. सर खरंच सुंदर विवेचन तुम्ही याच्यावर दिलं. आणखीन एक गोष्ट मला विचाराविषयी वाटेल, एका शिक्षकाचा एका विद्यार्थ्यावरती हा किती त्याच्यावरती किती प्रभाव असतो हे सांगाल का? कारण तुमचं एक प्रदीर्घ ऍज अ युनियन लीडर तर तुम्ही आहातच, पण तुम्ही एक प्राध्यापक, एक उत्तम मराठीचे प्राध्यापक तुम्ही होतात आणि तुम्ही एक मुख्याध्यापक, प्रिन्सिपल म्हणून सुद्धा काम केलं, तर थोडंसं त्याबद्दल सांगाल का? निश्चितच विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडणारा सर्वात महत्वाचा घटक जो आहे घराबाहेरचा, तो म्हणजे शिक्षक आहे. प्राथमिक शाळेत तो पूर्णतः शिक्षकावर अवलंबून असतो. माध्यमिक शाळेत तो त्याचं प्रमाण थोडं कमी होतं, कनिष्ठ महाविद्यालयात त्याहूनही कमी येतं आणि वरिष्ठ महाविद्यालयात बरचसं कमी असतं. परंतु शिक्षक शिकवतो तेव्हा तो विद्यार्थ्यांच्या ज्ञानापुरता मर्यादित राहत नाही, तो त्याच्या नीतिमूल्यांच्या विकसनासाठी सुद्धा प्रयत्नशील असतो. हे सर्वात महत्वाचं असतं. आपल्याकडल्या समाज व्यवस्थेमध्ये मगाशी जे तुम्ही प्रश्न विचारला त्या उत्तरामध्ये जो मी भाग सांगितला तो एक भाग होता की आदर्श शिक्षण व्यवस्था, आदर्श शिक्षक होण्यामागची भूमिका, किंवा शिक्षकाने आदर्श असलं पाहिजे या जाणीवा. पण त्याचबरोबर तुम्ही जो दुसरा मुद्दा त्यामधला घातला, वेतनमानाचा घेतला, त्या वेतनमानाबद्दल निश्चितच म्हणावं लागलं आजचा समाज ज्या पद्धतीने या पेशाकडे बघतोय. तुम्ही मगाशी बोलता म्हणलं, मी शिक्षकांना विचारलं तर खरोखर अलीकडचा जो शिक्षक वर्ग आहे तो बराचसा
नाखुश आहे. त्याचं कारण म्हणजे आजकाल शासनाने शिक्षणावरचा जो खर्च करायला पाहिजे तो खर्च पुरेशा प्रमाणात करत नाहीये. म्हणजे घटनेने ठरवलेल्या उद्दिष्टानुसार जो 6% शिक्षणावर खर्च केला पाहिजे तोही खर्च शासन करत नाही. तो जेमतेम कधी कधी 2-2.5% घसरतो हो. आणि अधिक 4% जातोय. म्हणजे शिक्षणावर जो खर्च केला पाहिजे मध्यंतरी काळात शिक्षण करही शासनाने लादला, पण तो खरोखर शिक्षणावर केला जातोय का खर्च, हा प्रश्नच आहे. अलीकडच्या काळातील शिक्षक प्रचंड नाखुश आहे. आणि तुमच्या भूमिकेतला जे जाणवलं मला की तुम्ही जे अलीकडच्या शिक्षकांना विचारलं, आपल्या काळातले शिक्षक आहेत म्हणजे मधल्या काळातले जे शिक्षक होते स्वातंत्र्यानंतर एक 10-15 वर्षानंतर जे 4थ्या वेतन आयोगापासून 7व्या वेतन आयोगापर्यंत जे शिक्षक आहेत ते शिक्षक थोडे वेतनमानामुळे सुस्थिर निर्माण झाले, जीवनमान चांगल्या प्रकारे जगू तरी शकले, पण अलीकडच्या शिक्षकांची अवस्था मात्र खूप गंभीर आहे. त्यामुळे नवीन शिक्षकांबाबतीत शिक्षक वर्ग येऊ इच्छित नाही या पेशामध्ये खरं. जे आदर्श आपण किती म्हटलं, जे माझ्या बोलण्यात मी तुम्हाला म्हटलं की शिक्षकांनी आदर्श असला पाहिजे, शिक्षक चांगला असला पाहिजे, शिक्षकांनी कोणत्या उद्दिष्टाने पेशा निवडला पाहिजे, पण हा पेशा निवडताना जर तुम्हाला पोटालाच पुरवलं नाही तर तो शिकू शकणार नाही. बरोबर. म्हणजे शिक्षक आनंदी नसेल, शिक्षक समाधानी नसेल तर विद्यार्थ्यांमध्ये कितपत पोहोचू शकेल, ही भाग येते. म्हणून त्यातूनच संघटनेचा जन्म झालेला आहे की शिक्षकांची जी अवस्था वाईट अवस्था झालेली आहे मधल्या काळात, अलीकडच्या काळात पुन्हा जी झाली, त्यामुळे संघटनेच्या चळवळी वाढीस लागलेल्या आहेत. तुम्ही जो मुद्दा मांडला विद्यार्थ्यासाठी किती उपयुक्त आहे तर त्याचा उत्तर याच्यातच सामावलेला आहे. जो शिक्षक समाधानी राहील तो अधिकाधिक चांगलं विद्यार्थ्यांना देऊ शकेल. उपाशी पोटी शिक्षक राहणं हे आजच्या काळाला तर संयुक्तिक होणारं नाही. पूर्वीच्या गुरुपरंपरेमध्ये म्हणजे आपल्या ज्या परंपरा आहेत गुरु परंपरेकडून अलीकडच्या वर्ग पद्धतीकडे आपण आलो. भवितव्य तर अजून काय होणार आहे नेमकं सांगता येत नाहीये, कारण आत्ताशी आपण वर्ग पद्धतीतून एक सामूहिक शिक्षण पद्धती स्वीकारतो आणि आता एआयच्या माध्यमातून काय होणार आहे भविष्य काळ हा एक मोठा संभ्रमावस्था किंवा प्रश्न चिन्ह आपल्याच नव्हे तर संपूर्ण जगातल्या मानवासमोर बसलेला आहे. त्यामुळे शिक्षकाचा होणारा विद्यार्थ्यावर परिणाम हा सुद्धा आता भूतकाळ होणार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवलेला आहे. आणि विद्यार्थी सुद्धा आज तेवढ्या प्रमाणात शिक्षकाकडे बघतोय का. समाज जसं शिक्षकाकडे दुर्लक्ष करू लागतोय तसंच विद्यार्थी सुद्धा साहजिकपणे आपसुकपणे तिथे दुर्लक्ष करू लागणार आहे. हे अलीकडच्या काळात तर घडतच आहे, कारण शिक्षकांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जो अभ्यासक्रम निर्मिती आहे त्या अभ्यासक्रमामधली जी उद्दिष्ट आहेत घटक आहेत ते घटक विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनासाठी किंवा विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचं जीवन जगण्यासाठी पेशा निवडण्यासाठी पुरेसं नाहीये. प्रयत्न आता चालू आहेत शासनाचे. वेगवेगळे विषय अभ्यास घटक आता नवीन अभ्यासक्रमात वरिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर येऊ घातले आहेत. म्हणजे पेशामध्ये कौशल्य प्राप्त व्हावं म्हणून त्या पेशासाठीचं विशिष्ट प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे, पण ते अलीकडे सुरू झालंय, पण त्याचंही प्रमाण खूप कमी आहे. एकीकडे ते प्रमाणही कमी आहे, दुसरीकडे शासनाचे त्याकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष आहे, तिसरीकडे अतिशय स्पर्धेचं युग सुरू झालंय. विविध प्रकारची विद्यापीठं, त्या स्पर्धेमध्ये 3 घटक महत्वाचे होत आहेत की पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या प्रकारचं उत्तम प्रकारचं जर शिक्षण द्यायचं असेल त्यासाठी यंत्रणा राबवावी लागते. कुशल मनुष्यबळ म्हणा, कुशल व अभ्यासू मनुष्यबळ शिक्षण क्षेत्रासाठी म्हणेन. आणि दुसरीकडे आर्थिक व्यवस्थापन जे आहे या शैक्षणिक संस्था चालवण्याबद्दल हे शासनाकडून जे अपेक्षित आहे त्याला शासनाकडून आजच्या काळामध्ये पुरेसा प्रतिसाद मिळत नाहीये. ती जबाबदारी शासनाने आता समाज घटकांवर किंबहुना ज्यांना शिक्षण संस्था चालवायची आहे त्यांच्यावर ढकललेली आहे. त्यामुळे उत्तम प्रकारचं शिक्षण मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खालावत चाललेली आहे. म्हणजे आदर्श भूमिकेतून, तत्वाच्या माध्यमातून, तात्विक भूमिकेतून शासन नवीन अभ्यासक्रम करतंय खरं, आपल्याकडे उत्तम आणि आदर्श यंत्रणा जी असायला पाहिजे ती मात्र आपल्याकडे अद्ययावतपणे निर्मिती झालेली नसल्यामुळे हे अपयश आपल्या वाट्याला काहीशा प्रमाणात येत आहे. शिक्षणामध्ये आपण प्रसारी जर चांगला होऊ लागलेला आहे, म्हणजे भारताची स्वातंत्र्योत्तर काळातली आजची प्रगती पाहिली किंवा महाराष्ट्रात त्या बाबतीत बराच आघाडीवर असता 89% आपल्या साक्षरतेचं प्रमाण वाढवलंय आपण. जे 71% होतं किंवा स्वातंत्र्य काळात आपण जवळपास 47% होतं ते आपण एवढ्या प्रमाणात वाढवलं असलं तरी त्यातून कुशल मनुष्यबळ तयार होतंय का, तर त्याचं उत्तर आपल्याला अजूनही पुरेसं समाधानकारक मिळत नाही. आपण जे ज्युनियर कॉलेज बद्दल जे म्हटलं गेलं, ज्या घटकामध्ये मी शिकवत होतो त्याची निर्मिती मुळात कौशल्य प्राप्तीसाठी झालेली होती. ओके. कोठारी आयोगाने 1964 म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये गांधी म्हणा,
किंवा जी मूलोद्योगी शिक्षण पद्धती होती, मूलोद्योगी शिक्षण किंवा रवींद्रनाथ टागोरांची पद्धती असेल, या शिक्षणामधून कौशल्य प्राप्त व्हावी, समाज स्वतःच्या पायावर ही व्यक्ती सर्व उभ्या राहाव्यात आणि समाज प्रगत व्हावा ही भूमिका होती. परंतु आपल्या शिक्षणाची प्रक्रिया फक्त पास वन डिग्री मिळवा अशा पद्धतीने पुढे विकसित होत गेली. प्रचाराच्या नावाखाली, प्रसाराच्या नावाखाली आपण शिक्षण पद्धती अतिशय मर्यादित ठेवली. हा अधिक 2 स्तर तर ज्युनियर कॉलेजचा केवळ शिक्षणाकडून व्यावसायिक शिक्षणाकडे वळवण्याकरता होता, पण व्यावसायिक शिक्षणाकडे तो वळलाच नाही, हे दुर्दैव आहे. शासनाने MCVC म्हणजे अभ्यास उद्योगावर आधारित व्यवसायाविषयी अभ्यासक्रम सुरू करायचा प्रयत्न केला, द्विलक्षीय अभ्यासक्रम सुरू केले, पण हे चाललेच नाही. चालणं शक्य नव्हतं, कारण शासनाने त्याची सांगड उद्योगाशी घातलीच नाही. ओ म्हणजे हा स्तर निर्माण करत असताना शासनाचा दृष्टिकोन होता की हा विद्यार्थी आहे व्यवसायाभिमुख व्हावा, 18व्या वर्षी जे विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि जे वरिष्ठ उच्च दर्जाचे अभ्यासक्रम आहे, वरिष्ठ अभ्यासक्रम आहे, ते त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहूनही ते ज्ञान प्राप्त करावं. पण तसं घडलंच नाही. हा एक फक्त मधला टप्पा झाला, एक परीक्षा वाढली, 10वीची परीक्षेनंतर एक 12वीची परीक्षा झाली आणि 12वी परीक्षेनंतर तो वरिष्ठ महाविद्यालयाकडे जाऊ लागला. हे प्रचंड मोठं शासनाचं अपयश आहे आणि त्यामुळे अधिक 2 स्तर हा तर निव्वळ फास झाला. हा एका काळी बंद होणं उचित व्हावं, एवढ्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये याची अवनती या अधिक 2 स्तराची झाली. त्यातून या अधिक 2 स्तरामध्ये तुम्ही म्हणालात तसं कुठलीही संधी नसलेल्या प्राप्त झाली, यांना कुठल्याही प्रकारे पदोन्नतीची संधी यांना मिळाली नाही, त्यामुळे यांना कुठलाही लाभही मिळाला नाही. आणि शासनाने जी महाराष्ट्र शासनाने दुर्दैवाने अधिक 2 स्तर कुठे कॉलेजला जोडला, कुठे शाळांना जोडला, त्यांना असे अस्तित्व निर्माण केलं नाही, स्वतंत्र अस्तित्वही केलं नाही किंवा एका ठिकाणी कुठे त्यांना जोडलं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार करण्याची प्रक्रियाच खुंटली. म्हणजे तुम्ही हा व्होकेशनल कोर्स किंवा मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्स त्याबद्दल बोलताय ना सर? हो, ते अतिशय चांगल्या प्रकारे प्रगत होणं अत्यंत गरजेचं होतं. त्याकडे शासनाने लक्ष देणं, तर हे अधिक 2 स्तराला महत्व होतं. अन्यथा हा एक टप्पा झाला, तो टप्पा होणं काही गरजेचं नव्हतं, आवश्यक नव्हतं आणि त्यातून कारण विविध प्रश्न निर्माण झाले. तुम्ही म्हणालात तसं पदव्युत्तर शिक्षण घेणारे लोक इथे आले, अधिक 2 स्तरालाही पदव्युत्तर पदवी आणि वरिष्ठ महाविद्यालयालाही पदव्युत्तर पदवी, म्हणजे जवळपास समान अध्यापन शैक्षणिक पात्रता असलेले गुणवत्ताधारक इथे शिक्षक आले. पण त्याच्यात असमाधान वाढीच लागलं, कारण शासनाने वेतन श्रेणी देताना मात्र तसे वेतनमान दिलं नाही त्या लोकांना, त्याचा विचारच गांभीर्याने केला नाही. ही जी शिक्षकांबद्दल आता जी उदासीनता वाढली, मगाशी तुम्ही म्हणाला शिक्षक उदासीन अलीकडे नाखुश आहे, त्याचं कारण शिक्षकांबद्दल प्रचंड उदासीनता शासनाने दाखवली. एक आर्थिक खर्च नाही, व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. शासनाच्या स्वतःच्या अशा यंत्राची असते, म्हणजे आपण जिल्हा परिषद शाळा म्हणून, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिकेची शाळा म्हणून, त्यांची अवस्था तर आणखी वाईट होत चाललेली आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातल्या शिक्षणाची जी प्रगती झालेली आहे, ती प्रगती खासगी शिक्षण संस्थांमुळे झाली. खासगी शिक्षण संस्थांनी जे शिक्षण दिलं त्यामुळे शिक्षणाची प्रगती चांगल्या प्रकारे झाली आणि त्यामुळे शासनाने अनुदान दिलं. या अनुदान म्हणजे खासगी शाळांना हे संस्था सरकारचं अनुदान आहे. अनुदान आहे, हो सर्व, परंतु ते अनुदान आता हळूहळू कमी करत चाललेले आहे. आता अनुदान देण्याऐवजी विनाअनुदानाकडे कल शासनाने वाढवला. अनुदानित शिक्षण म्हणजे यांना एवढा पैसा खर्च कशाला करायचा, अशा भूमिका घेत शिक्षणाचा खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने त्यांनी विनाअनुदानित संस्था सुरू केली आणि आता तर त्यांनी स्वयंशासित संस्था सुरू केल्या. म्हणजे त्याच्यामध्ये शासनाला अनुदान भावी काळातही द्यायचं नाही, स्वतःचा पैसा स्वतः उभा करा आणि स्वतः चालवा. पण सर ही उदासीनता अत्यंत घातक आहे, कारण जर तुम्ही ही येणारी पिढी जर तुम्ही सक्षम टीचर्सच्या हातात दिली, तुम्ही जर तसं संपूर्ण, आता तुम्ही सांगितलं की MCVC किंवा व्होकेशनल कोर्स व्यवसायाभिमुख असून सुद्धा अपयशी झाले, म्हणजे तुमचं नुसती संकल्पना चांगली असून उपयोग नाहीये, तर ती संकल्पना नीट राबवता सुद्धा येणं गरजेचं आहे. आणि जर मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही जर कधी वाशीला जाल किंवा वाशीला राहत असाल, तर तुम्हाला वाशी स्टेशन पासून बोर्डापर्यंत कधी ना कधी तुम्हाला असा एक मोर्चा जाताना दिसेल. त्या मोर्चाच्या पुढे हे 2 खंदे लीडर्स आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असतात आणि पाठीमागे सगळे टीचर्स असतात. म्हणजे ज्या टीचर्सना असं म्हटलं जातं की काही देशांमध्ये टीचर आला तर न्यायाधीश सुद्धा उभा राहतो, इतकं रिस्पेक्ट दिला जातो. आणि उन्हाताणामध्ये तो आझाद मैदान असू देत चर्चगेटला किंवा हे वाशी बोर्डावरती मोर्चे असू देत, हे 2 तरुण आणि त्यांचे सहकारी हे सगळे आपल्याला त्या उन्हाताणात दिसतात.
तर खरंच सरकारचं हे अपयश नक्कीच आहे. कारण कुणाला महत्व द्यायचं? एक मशीन छान उत्तम बनवा, पण तो मशीन माणूस हा मशीन नाहीये. त्यामुळे त्या माणसाला सुद्धा उत्तम बनवायचंय, तर टीचर्सकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. सर, तुम्ही आता जसं म्हणालात की झेडपीची जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे, तर तुम्ही सांगितलं तसं माझे एक नातेवाईक आहेत, 20 वर्ष नोकरी करतायत. सगळ्यांनी नीट ऐका काय प्रश्न सांगते. 20 वर्ष नोकरी करून सुद्धा त्या व्यक्तीला वेतन मिळत नाहीये. अजूनही स्ट्रगल आणि स्ट्रगल. मग काय केलं जातं? मग तिला बिचारीला छोट्या मोठ्या ट्युशन सुद्धा घ्यावे लागतात, कारण 2,000 घर चालत नाही ना. आणि मग म्हटलं जातं की टीचर्स असे करतात, टीचर्स तसे करतात, पण टीचर्सना पुरेसे द्या. काय म्हणाल सर यावर? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पहिला भाग म्हटलात की समाजात काही देशांमध्ये न्यायाधीश उभे राहतात. ही बाब आपल्या भारतातही होती. म्हणजे राजेशाही व्यवस्था होती आणि राजे गुरु समोर उभे राहायचे, झुकायचे, त्यांना आदराचं स्थान द्यायचे, आपलं सिंहासन द्यायचे. ही भारतातली पद्धत होती, पौर्वात्य पद्धत होती. गुरुजनांना एवढा मान होता. पण नंतरच्या काळात हा मान शासनाने हळूहळू आपल्या प्रक्रियेतून कमी करत गेला. आपल्या भारत देशाच्या विकसनशील देश म्हणून काही सुरुवातीचा काळ आपण समजू की शिक्षणावर खर्च शासनाला करता आला नसेल, त्यातून शासनाने थोडा खर्च कमी केला. पण आता ती स्थिती नाहीये. महाराष्ट्र शासन प्रगत शासन आहे. देशही आपल्या प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये आज जगातल्या राष्ट्रांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था पहिल्या 10 मध्ये नंबर लागतोय आपला. असं असताना शिक्षणावर मात्र आपण दुर्लक्ष करतो. आणि भारतामध्ये महाराष्ट्र तर आर्थिकदृष्ट्या सर्वात संपन्न राज्य आहे. पण महाराष्ट्रामध्ये आज अनुदानावर जो भर अनुदान कमी करण्याचा जो प्रकार चाललेला आहे, म्हणजे आज 40% जवळपास आलेले आहेत. 42% अनुदानित व 58% विनाअनुदानित संस्था सुरू झाले. आणि वाईट गोष्ट अशी आहे की अनुदान असो की विनाअनुदान, शासनाचे शिक्षकांकरता जे नियम आहेत ते सारखेच आहेत. म्हणजे शिक्षकांच्या वेतनश्रेणी तो अनुदानित असो का विनाअनुदानित असो, एकच वेतन दिलं पाहिजे. पण संस्था जशा वेतन देत नाहीत. तुम्ही आता जे उदाहरण दिलं, 20-20 वर्ष त्यांना 2-2 हजारावर राबवावं लागतं. खरोखर राबवावं लागतं. काही शिक्षकांना एकही पैसा न देता 20 वर्ष राबवावं लागतं. एवढी वाईट अवस्था महाराष्ट्रात आहे. आणि शिक्षण खात्यातले अधिकारी जे नेमलेले आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. खरं म्हणजे अधिकाऱ्यांचे काम आहे याकडे लक्ष देणं. शासनाच्या नियमावलीमध्ये अनुदान घेत असो अथवा नसो, शिक्षकाला पूर्ण वेतन दिलं पाहिजे. जी नियमावली आहे त्या नियमांचं सगळं पालन त्या शैक्षणिक संस्थांनी केलं पाहिजे. अशी तरतूद असताना शासन फक्त तरतूद करत आहे आणि अंमलबजावणी करत नाही. ही जी अनास्था आहे, अनास्था म्हणा, उदासीनता म्हणा, दुर्लक्ष करणं म्हणा, यातून शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची अत्यंत गळचेपी होते. शिक्षकांचे बळी जातात आणि ही शासन त्याला कारणीभूत आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, हा चर्चेचा विषय होतोय. पण तुम्हाला ठाऊक आहे का, सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या कोणत्या खात्यात होत असतील तर फक्त शिक्षण खात्यात होतात. हो बापरे, हे माझ्यासाठी खरंच सर शॉकिंग आहे. कारण कधीच याच्यावरती लक्ष वेधलं गेलं नाहीये की सेवेतले शिक्षक सुद्धा आत्महत्या करतात. सेवा मेन काम काय असेल बरं कारण? हेच शासनाची अनास्था, हे महत्वाचं काम. आणि स्वार्थी शिक्षण संस्था चालक हा त्याचा दुसरा भाग. म्हणजे जर विद्यार्थ्यांकडनं तर फी गोळा करू शकत असाल तर तुम्ही ते शिक्षकांना योग्य त्या प्रमाणात दिली पाहिजे ना. विद्यार्थ्यांकडनं फी घ्यायची पण शिक्षकांना द्यायची मात्र नाही वेतन. ही जी प्रक्रिया महाराष्ट्रात वाढीस लागलेली आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. सर, यांच्यावर काही अंकुश असतो का? नियमाने तर घातला पाहिजे. कोर्टात गेलं तर कोर्ट त्यांना आदेश देतं की वेतन द्या, वेतन द्या. पण ते प्रत्येकाला कोर्टात जाणं परवडत नाही आणि त्यातून संघटन उभं राहतं. पण संघटनेला सुद्धा मर्यादा पडतात. संघटनेला पूर्ण वेळ कार्यकर्ते एवढा सातत्याने देणारे हे अवघड असतात. दुसरा भाग हे बहुतेक संस्था चालक आहेत, हे यांचे राजकारणी स्वतः असतात किंवा राजकारणाची संबंधित बरेच जण असतात. ज्या खरोखरच शिक्षणाच्या उद्देशाने आलेल्या संस्था आहेत ना, ते शिक्षकांची अशी अवहेलना करत नाहीत किंवा शिक्षकांना अशा कमी पगारात एवढ्या कमी पगारात राबवतही नाहीत. पण ज्यांचा उद्देश केवळ स्वार्थीपणातून शिक्षण हा व्यवसाय करून त्यातून मुबलक पैसा मिळवणे हा जो आहे, त्यातून शिक्षकांची अवस्था दुरावस्था झालेली आपल्याला बघायला मिळते. शासनाने खरं याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुर्दैव असं आहे की आता एक भाग शिक्षकांच्या आत्महत्येचा आहे तर दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा आहे. म्हणजे आज एकीकडे देशामध्ये महसूल खातं सर्वात भ्रष्टाचारी म्हणून मानलं जातं आणि
त्याच्या खालोखाल आता दुसऱ्या नंबरवर शिक्षण खातं पोहोचलेलं आहे. बापरे. एवढ्या प्रमाणात शिक्षण खात्यात भ्रष्टाचार चालू आहे. एकेकाळी शिक्षण मंत्रीपद कुणाला नको असं वाटायचं. हा. आजही कटकटीमुळे ते नको म्हणतात, पण उत्पन्नाच्या बाबतीत मात्र शिक्षण मंत्रीपद आज प्रचंड प्रमाणात लाभदायक होऊ लागलेलं आहे. ही जी प्रक्रिया आहे शिक्षण क्षेत्राची ती अत्यंत घातक, जी समाजाची दुरावस्था, ज्यातून नीतिमूल्य ढासळत आहेत, त्याचा भयंकर अनिष्ट परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत. आणि हे परिणाम आपल्याला लवकर पुसून काढता येणार नाही. हे कितीही प्रयत्न केले तरी हे पुन्हा उभं करायला कित्येक वर्ष नव्हे तर 2-3 पिढ्यांचा कालावधी जावा लागेल, तेव्हा पुढे हे पुन्हा उभं राहू शकेल. पण एकदा का नीतिमूल्य ढासळली की पुन्हा ती लवकर उभी राहत नाही. या सगळ्यांचं भ्रष्टाचाराचं कारण जे आहे ते शिक्षण क्षेत्राच्या नियमाची अंमलबजावणी करण्याकडे केलं जाणार दुर्लक्ष आहे. त्याच्यावर कुणाचंही नसलेलं नियंत्रण आहे. निरंकुश सत्ता उपभोगणारे शिक्षण सम्राट वाढीस लागले. त्यातून शिक्षकांची संपूर्णपणे ज्याला मग चराट केलं जातं उसाच्या रसासारखं पिळून काढलं जातं त्या शिक्षकांना, अशी प्रक्रिया होते आणि त्यातून मग आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. ग्रामीण भागात शिक्षकाची नोकरी करणाऱ्या मुलांना विवाह जुळून येत नाहीत, मुली दिल्या जात नाहीत. कारण की कशाला द्यायची ना मुलगी, त्यांचा काहीच पगाराची वानवा खात्री नाही. आणि प्रत्येक ठिकाणी आता भ्रष्टाचार वाढीस लागल्यामुळे शिक्षकीपेक्षा अत्यंत आता वाईट अवस्थेत पोहोचलेला. म्हणून जी आजची पिढी तुम्हाला भेटणारे शिक्षक भेटतील त्या शिक्षक पेशामध्ये समाधानी शिक्षक अत्यल्प प्रमाणात घडत आहेत. थोडस आशादायी चित्र आहे. हे एक वेगळ्या अंगाने मी बोलतोय. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये ज्या काही घटकांमध्ये नीतिमूल्य आणि आदर्श यंत्रणेमुळे चांगला वेतनमान जे 6व्या वेतन आयोग 4थ्या वेतन आयोगापासून सुरू झालं, त्यामुळे शिक्षकांना काहीसं जगण्याजोगं चांगलं वेतनमान मिळू लागलं. त्यामुळे शासकीय क्षेत्रामधले जे काही शिक्षक चांगल्या वेतनमानामुळे नीतिमूल्य सांभाळून विद्यार्थ्यांना ज्ञान पोहोचवण्याचं कार्य करतायत. त्यातून आज झेडपीच्या शाळा काही ठिकाणी सुधारत चाललेल्या आहेत. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि हे शिक्षक स्वतःहून जास्त प्रयत्न करतात. अच्छा. प्राथमिक शिक्षकांमध्ये चळवळी, ऍक्टिव्ह टीचर्स फोरम नावाची चळवळी चांगल्या प्रकारे चालू झालेली आहे. आणि झेडपीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळत नाहीत अशा महाराष्ट्रामध्ये सुमारे 50 शाळा आहेत. वा, ही एक फार विशेष वाटलं हे ऐकून सर. मग आता तुम्ही भ्रष्टाचाराचं नाव घेतलं. मी असे मध्ये बातमी वाचली होती आणि मी असे अनेक फोटो पाहिले. आपल्या बरोबर आपले स्नेही मित्र म्हणजे जे शिक्षक मित्र, शिक्षक स्नेही आणि तुमच्यासारखे तडफदार तरुण नेतृत्व हे पुढे जाते आणि धिक्कार करत होतं आणि मग त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळाला. एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तुम्ही जागेवर बसवलं. एक जरा थोडक्यात सांगाल का त्याबद्दल काय? कारण हे सामान्य माणसाला आपण टीचर्स म्हणून टीचर्स स्वतःबद्दल वाचतात पण बाकीच्यांना माहित नसतं. तर तुम्ही आता सांगितलं की हे 2 नंबरचं भ्रष्टाचाराचं क्षेत्र होतंय, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कसा आवाज उठवताय आणि कसं तुम्ही पकडताय याला? जेव्हा भ्रष्टाचार वाढीस लागतो तेव्हा आपले शिक्षक हे आपलेच असतात, जवळपास असतात, त्यातून त्या गोष्टी कळतच असतात. थोडं जेव्हा प्रमाण असतं तेव्हा काहीशा प्रमाणात आपण त्यांच्याबद्दल बोलतो, पण जेव्हा प्रमाण वाढीस लागतं तेव्हा ते असह्य होतं. आज जे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, भरतीसाठी आपण जर वाचलं तर प्राथमिक शिक्षकाला दर 10 ते 15 लाख, तर वरिष्ठ माध्यमिक शिक्षकांना ती संख्या कधी कधी 60 लाखापर्यंत. बापरे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा मागितला जातोय. कारण याच्यामध्ये सेवा सुरक्षितता आहे, शासनाकडनं मिळणारं चांगलं वेतनमान अलीकडच्या काळात 7व्या वेतन आयोगाने दिलेलं आहे. त्यातून निश्चित खात्रीशीर असा पैसा मिळत असल्यामुळे, वेतनमान असल्यामुळे हे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढीस लागले. त्याच्यावर नियंत्रण नसल्यामुळे हे भ्रष्टाचार वाढत चालला. आणि मग आमच्या लक्षात येऊ लागले प्रत्येक टप्प्यावर हे भ्रष्टाचार सुरू झाले. शिक्षकाला नोकरीत लावायला पैसा, शिक्षकाला जर मान्यता द्यायची असेल, शिक्षक नोकरीत लागला की त्याला शासनाकडून मान्यता घ्यावी लागते. मग प्राथमिक शिक्षणाधिकारी असेल, माध्यमिक शिक्षणाधिकारी असेल, ज्युनियर कॉलेज करता शिक्षण उपसंचालक असेल, वरिष्ठ विद्यापीठ असेल, सहसंचालक असतील, त्यांना मान्यता मिळत असताना मान्यता देण्याकरता पैशाची मागणी होईल. त्यानंतर वेतन सुरू करायला अलीकडच्या काळात वेतनामध्ये काय होऊ नये म्हणून शालार्थ सिस्टम त्याने सुरू केली. तो मिळवण्याकरता लोक पैसे मागू लागले. आणि पुढच्या काळात जाऊन यांना वेतन निश्चितीकरण असो, जर स्टॅम्पिंग करून घ्यायचं, वेतन निश्चिती करून घ्यायचं असेल तर तिथेही पैसे मागायला लागले. आणि नंतरच्या काळात पेन्शनच्या फायली करता सुद्धा पैसे द्यावे. एवढ्या प्रचंड म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत शिक्षकी पेशाचा हा भ्रष्टाचार त्याला पकडतोय, जखडतोय आणि ते आम्हाला असह्य होत होतं. आम्ही गेली काही वर्ष म्हणजे गेली पहिली 10-12 वर्ष सातत्याने आवाज उठवत होतो. मग अलीकडच्या काळात आम्ही अत्यंत जागरूकता करत गेली आणि हा आवाज सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. काही
लोक शिक्षा अधिकाऱ्यांना ट्रॅपही केलं, पण ते अवघड असतं खूप. भ्रष्टाचार पकडणं, ते पैसे रोख घेत असताना अँटी करप्शन वगैरे आहेत ब्युरो, लाचलुचपत खातं आहे, पण ते जरा अवघड काम असतं आणि अधिकारी हुशार असतात, ते स्वतः नाही घेत, कुणाच्या तरी माध्यमातून घ्यायला लावतात. पेटी भरा, बॅग भरा, तिथे ठेवून जा, म्हणजे स्वतः हातच लावत नाहीत कुणाच्या देखत, अशी प्रक्रिया करत असतात. त्यामुळे ते हुशार असतात. हे लोक जास्त हुशार आहोत. दुष्टांची बुद्धी जास्त चालते सुष्टांपेक्षा, हा सृष्टीचा नियम आहे. तर या प्रक्रियेमध्ये जे भ्रष्टाचार वाढीस लागले, अलीकडच्या काळात असं दिसायला लागलं, जे काही लोक काम करत होते, सेवेत होते, आम्ही असं पाहिलं की सेवेत असलेल्या शिक्षकांना काढून नवीन शिक्षकाला भरती करा, अशी प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आम्हाला आवाज उठवणं भाग पडलं आणि मुंबईमध्ये पूर्वीचे शिक्षण उपसंचालक जे होते म्हणून, त्यांच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवला. त्याच्या आधीच्याही उपसंचालकाविरुद्ध आवाज उठवला होता, पण त्यांची प्रक्रिया आम्ही सिद्ध करू शकलो नाही. पण या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला गेला आणि मग विधिमंडळामध्ये त्याची चर्चा झाली, ते निदर्शनास आलं, मग त्यांच्यावर यासाठी लावण्यात आली, त्यांची चौकशी चालू आहे. आज नाशिकमध्ये शिक्षण उपसंचालक, माझी 2 शिक्षण उपसंचालक तुरुंगात आहेत. आज महाराष्ट्रामध्ये 141 शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर चौकशी चालू आहे. बापरे, 7 शिक्षण खात्यातील अधिकारी तुरुंगात आहेत आणि जवळजवळ 22 या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाहीये. एवढं मोठं प्रमाण आज महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात चालू आहे. तरी आम्हाला अत्यंत अजूनही असमाधान आहे, कारण की लोक पुढे येत नाहीये. आज पैसे द्या, काम करून घ्या, ही प्रवृत्ती थोडी समाजातही वाढीस लागू लागलेली आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार होऊ लागलेला आहे आणि वरच्यांचं त्यांना अभय मिळते या अधिकाऱ्यांना. एवढं नव्हे, पुढे जाऊन एक अधिक प्रकार आम्हाला जाणवतोय की आम्ही चळवळी उभारतो आहोत, तशा या क्षेत्रातील अधिकाऱ्यांची चळवळ त्यांनी उभी केली, शिक्षणाधिकाऱ्यांची, आणि त्यांनी मधल्या काळामध्ये तर शिक्षकांच्या वेतनावर सह्या करणार नाही अशा प्रकारची भूमिका केली. एवढ्या प्रमाणात आता भ्रष्टाचाराचा विळखा शिक्षकांच्या मानेभोवती आवळला जातोय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भोवती आवळला जातोय. एकीकडे शासनाची उदासीनता, भरती केली जात नाहीये. आता शिक्षकेतर म्हणजे शिपायाची पदं रद्द केलेली आहेत, ते कर्मचारी नष्ट केले जात आहेत आणि दुसरीकडे प्रत्येक क्षेत्रावर भ्रष्टाचार केला जातोय. या सगळ्यातून असमाधान वाढीस लागून शिक्षक याबाबत सातत्याने नाराजीचा असून उमटवत आहेत. तुम्ही जर आझाद मैदान पाहिलं, ते 60% शिक्षकच आंदोलनात असतात. वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या समस्या घेऊन शिक्षक आंदोलनात असताना दिसतील. म्हणजे 100 जर तिथे नागरिक असतील, तिथले 60 शिक्षक असतील. अगदी अंगणवाडी पासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत या सगळ्या क्षेत्रातले शिक्षक आंदोलन करतात. नागपूरच्या अधिवेशनाच्या ह्याच्यात जाल तर तुम्हाला तेच दिसेल. जर 25 स्टॉल असतील तर 10-12 स्टॉल जे तंबू ठोकलेले, धरणे धरून बसलेले तंबू असतील तर 10-12 धरणेकरी शिक्षकच असतील किंवा शिक्षकेतर असतील. जे शिक्षण क्षेत्रामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात असमाधान आहे, तरीही याकडे शासन दुर्लक्ष करतंय, याची खंत आम्हाला जास्त वाटते. आणि त्याच्या पुढचा भाग असा म्हणेल की समाजही थोडासा या बाबतीत दुर्लक्ष करतोय. ज्या समाजाने आपली मुलं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवलेली आहेत उत्तम शिक्षण मिळावं यासाठी, तो समाज उत्तम शिक्षण मिळतं किंवा नाही हे बघत नाहीये. तो त्याला पर्यायी मार्ग शोधतोय. शाळेत नाही मिळालं, ट्युशनला पाठवा, आणि त्यातूनही नाही मिळालं तर कॉपी करा. कॉपी विरोधात एवढी आंदोलन चालतात, पण ही बरीचशी कॉपी विरोधात चळवळ जी आहे किंवा जी हालचाली या शासनाच्या अत्यंत अपुऱ्या जाणवत आहेत. या सगळ्या प्रक्रिया शिक्षण क्षेत्रातही अधोगती करणाऱ्या आहेत. शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे प्रचंड असमाधान, असंतोष आणि संताप निर्माण करणारे. त्या दृष्टीने आम्ही अत्यंत असमाधानी, अत्यंत संतापात आहोत. मी सरांचं अतिशय जवळून काम पाहिलेलं आहे. त्यांच्या बरोबर काही बराच काळ भागही होतो आम्ही सगळे. म्हणजे आम्ही फक्त टेकू की सर तुम्ही, आम्ही तुमच्या पाठी. या लोकांनी जे काम केलेलं आहे, म्हणजे अक्षरशः सांगते की सकाळी किती वाजता घरातून निघत असतील माहिती नाही, कॉलेजमध्ये यायचं, त्याच्यानंतर निघायचं आणि जायचं ते कुठल्या तरी शिक्षण मंडळात जायचं असायचं किंवा कुणाला तरी अधिकाऱ्याला भेटायचं, अनेक पेपर्स बरोबर असायचे, जाऊन फाईट करायचं. अशा वेळेला यांचं जेवण, यांनी यांचं स्वतःचं पर्सनल लाईफ पण आहे ना, ते कसं काय केलं असेल, हा मोठा एक चिंतनाचा आणि अभ्यासाचाच प्रश्न आहे. सर मगाशीच सांगितलं, तरुण 72 वर्षाचा आजही तसाच पळतोय, कारण आजही तितकेच प्रॉब्लेम रॅदर होते त्यापेक्षा भयावह. म्हणजे त्यांनी एक सुंदर वाक्य वापरलं की भ्रष्टाचार हा शिष्टाचार होऊ पाहतोय, आणि आणखीन भयावह म्हणजे
टीचर्स माझं काम मला करायचंय, पैसे देतो मी, बाजूला होतो. अरे पण तू एखाद्याला काय सवय लावतोय ह्याचा विचार न करता भ्रष्टाचाराला सपोर्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी, हे मी तर असं म्हणेन की शिक्षण महर्षी वगैरे आपण म्हणतो, पण हे टीचर्ससाठी महर्षी म्हणूनच या लोकांनी काम केलेलं आहे. सर, हा सगळा जो तुमचा अनुभव आहे, तुम्ही अजूनही थांबला नाहीत. 58 ला बाकीचे लोक घरात आराम करतात आणि आपण मात्र आपल्या घराला अजूनही बाजूला थोडंसं ठेवून अजूनही ही चळवळ, हे काम करत असता. त्यावेळेला तुमच्या भावना काय असतात? छबिलदास स्कूल, मी तुम्हाला ऍड्रेस देणार आहे. छबिलदास जी शाळा आहे दादरची, दर गुरुवारी संध्याकाळी इथे मीटिंग असते टीचर्सची. हे सगळे पदाधिकारी तिथे असतात. सर, थोडक्यात जरा ह्याबद्दल पण माहिती सांगा, जेणेकरून जी लोक तुमच्याशी जोडलेली नाहीयेत ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद. ही खरीच एक मोठी तपस्या असते. चळवळीत काम करणं, आणि त्यासाठी सर्वात महत्वाचा गुण लागतो की सर्वस्व वाहून देण्याची वृत्ती लागते, निस्पृहता लागते आणि धैर्य लागतं. धैर्य. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही निश्चितच उत्तम प्रकारचं कार्य समाजासाठी करू शकता. शिक्षक चळवळ हा जो प्रकार आहे, हा प्रकार कशातून घडतोय? आता तुम्ही माझ्याबद्दल विचारलं किंवा शबीरदास चळवळीबद्दल विचारलं, खरोखरच एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही मांडली आहे की चळवळ करायची असेल तर दैनंदिन जे आहे ते आपण देवाची उपासना जशी करतो, देवळात जसे जातो, तसे संघटनेच्या कार्यालयात जायला पाहिजे. आम्ही संघटना स्थापन केल्यापासून, म्हणजे 1987 ला ही संघटना मी स्थापन केली म्हणे. ते सुरुवातीला आम्ही परळला जमायचो, नंतर मग मध्यवर्ती म्हणून दादरला आम्ही शबीरदास पुढे जमायला लागलो. शबीरदास तसे वेगळ्या चळवळीचं केंद्र होतं, म्हणजे नाट्य चळवळीचं केंद्र. पूर्वी मराठी नाट्य रसिकांसाठी ती कल्पना आहे. आता ते शिक्षक चळवळीचं केंद्र बनलं. आमच्यासारखे जे वेडेच म्हणतो, वेडेच खरंच, हे जे वेळ लागलं ते आम्ही गेली कित्येक, म्हणजे आम्ही शबीरदास मध्ये 89 सालापासून बसायला लागले. 1-1.5 वर्ष आम्ही परळला बसत होतो आणि तेव्हापासून आठवड्यातून 1 दिवस आम्ही तिथे जातो नियमितपणे. आणि दर आठवड्याला नवीन शिक्षक येत असतात समस्या घेऊन. आजही किमान 25 ते 30 तर आठवड्याला शिक्षक येतात. जशी गरज असेल, जी वेळ असेल, त्याची संख्या कधी कधी 100 पारही वर्गात जागा नसते. पण आम्ही एक कार्य चालू ठेवलंय. आम्हाला एक परमेश्वरी शक्ती आहे म्हणेन मी, खरंय, बुद्धी आहे, वृत्ती आहे, त्यातून एक घडलेलं आहे. जर तुम्हाला चळवळ करायची असेल तर तुम्हाला हे गुण स्वीकारले पाहिजे. निश्चित वेळ देता आली पाहिजे आणि त्या वेळ देऊन तुम्ही त्यामध्ये जागरूक राहिलं पाहिजे, अभ्यासही केला पाहिजे. नुसतंच उपस्थित राहून चालत नाही. उपस्थित राहून शिक्षकांच्या समस्याचं समाधान करता आलं. जसं वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना विद्यार्थ्याची कौशल्य काय, त्याचे गुण काय, त्याच्या वृत्ती काय, ते सांभाळून विद्यार्थ्याला शिक्षण एकदा द्यावं लागतं. एखादा हट्टी विद्यार्थी, एखादा जिद्दी विद्यार्थी, एखादा अभ्यासू विद्यार्थी, एखादा ढ विद्यार्थी, एखाद्याची आकलन शक्ती कमी असलेला विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांना सांभाळून वर्ग चालवावा लागतो आणि या सर्वांना एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करावा लागतो. तो केला जातो शिक्षकांना. तेच चळवळीतही करावं लागतं. प्रत्येक शिक्षकाच्या समस्या वेगळ्या आहेत. कुणाला त्या शिक्षण संस्थेतला संस्था चालक त्रास देत असेल, कुठे तिथला मुख्याध्यापक प्रिन्सिपल त्रास देत असेल, कुठले तिथे क्लार्क त्याला सहकार्य करत नसतील, त्याची कागदपत्र पुढे पाठवत नसतील, याही गोष्टी बघाव्या लागतात आणि ते प्रश्न वेगळ्या प्रकारे हाताळावे लागतात. ज्या संस्थेची जी वृत्ती आहे, जे कित्येकदा आम्हाला बघावं लागतं की संस्थेचे पदाधिकारी कोणत्या प्रवृत्तीचे आहेत आणि ते कुणाकडनं आणि हे कुणाकडनं ऐकतील हे काही पदाधिकारी असतात की कुणाचंच ऐकत नाही. जा मी संस्था बंद करून टाकेल, मला नाही ऐकायचं कोणाचं, असेही काही पदाधिकारी असतात. त्यातून मुंबईच्या अंधेरी सारख्या ठिकाणी चिराई उत्तम प्रकारचं कॉलेज बनतं. चिराई नावाचं कॉलेज मुंबई विद्यापीठातलं 1 नंबरचं कॉलेज होतं. चिनो आहे ना सर? 1 नंबरचं कॉलेज, की उत्तम विद्यार्थी देणारं कॉलेज, उत्तम प्रिन्सिपल असलेलं कॉलेज. ते केवळ जिद्दीपोटी बंद पडलं की मला नाही चालवायचं. आणि मग हे शासन सुद्धा त्याला काय करू शकलं, न्यायालयात जाऊन त्यांनी ती प्रक्रिया बंद करण्याचे. ज्युनियर कॉलेज तिथलं बंदच पडलं. डिग्री कॉलेज कसं बसत हे नावापुरतं चालवलं जात आहे. न्यायालयाने निर्णय दिला की शैक्षणिक संस्थांसाठी जागा दिली आहे, शासनाने परवानगी दिली आहे, म्हणून ते नाम मात्र चालवलं जात आहे. ही जी प्रक्रिया चालते, संस्था चालक कसे आहेत, काय आहेत, आणि मग शिक्षकाची समस्या किती आहे, आणि लक्षात घेऊन मग आम्हाला प्रश्न कधी कधी हाताळावे लागतात. काही प्रश्न शिक्षणाधिकारी पातळीवर असतात, काही शिक्षण उपसंचालक पातळीवर असतात, काही शिक्षण मंडळाच्या पातळीवर असतात, काही जे असतात ते
शिक्षण संचालक म्हणजे राज्याचं मुख्य शिक्षण केंद्र पुण्याला आहे, तिथे असतात. काही मंत्रालयात धोरणात्मक निर्णय असतात. तर वेगळ्या पातळीवरचे प्रश्न असतात. तसे वेगळ्या पातळीवर जाऊन हे प्रश्न आम्हाला सोडवावे लागतात. वेगळ्या ठिकाणी एवढंच नाही तर पुढे जाऊन सरकार सुद्धा कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचं येतं. त्यांची विचारधारा कशी आहे ते बघून त्यांच्या पद्धतीने आम्हाला चळवळी चालवाव्या लागतात. कधी अनुकूल असतात, कधी प्रतिकूल असतात. काही मंत्र्यांना समजून घेता येतं, काही मंत्री समजून घेतात, काही मंत्री बिलकुल ऐकत नाही. आता शिक्षण मंत्री दादाजी भुसे आहेत. त्याने आल्या सर्व शिक्षक संघटनांची एकत्रित बैठक बोलवली. 72 शिक्षक संघटनांना प्रत्येकाला 2 मिनिटात बोला सांगितलं आणि त्यानंतर पुढील काळात एकही बैठक घेतली नाही. 2 बैठकी संघटनांच्या घेतल्या. अशा प्रकारचे जे शिक्षण मंत्री असतील म्हणजे महाराष्ट्रात एवढ्या प्रचंड संघटना असून त्यांना संधी दिली जाणार नसेल, त्यांचं ऐकून घेणार नसाल तर तुमच्या शिक्षण मंत्री पदालाच काही अर्थ नाही असं मी तर म्हणेन. ज्या सुसंवादासाठी, जे जाणून घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी, शिक्षण क्षेत्राची प्रगती करण्यासाठी तुमची पद निर्मिती झालेली आहे, त्या पदावर तुम्हाला बसवण्यात आलेलं आहे, त्याचा तुम्ही गरिमा अजिबात बाळगत नाही आहात. हे मी नाईलाजाने सर्वांच्या देखत सांगतोय. तुमच्या माध्यमातून ही बाब त्याच्याजवळ निश्चित पोहोचवा, कारण ते जबाबदारी पार पाडत नाहीये. ही जी प्रक्रिया आहे म्हणजे वरिष्ठ पातळीपर्यंत ही जी समस्या असते त्या सोडवल्या गेल्या पाहिजे. या वेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती आम्ही सोडत असतो, मांडत असतो आणि आम्ही तिथे चळवळीची निश्चिती करतो, समस्या जसं सोडवतो. कधी ऐकलं नाही की तुम्ही जसे मगाशी विधान केलं की बोर्डावर आम्ही मोर्चे नेतो. जवळपास आम्हाला 1-2 वर्षांना सातत्याने मोर्चे काढावे लागतात. त्याचं कारण मंडळासारख्या कारभार इतका हट्टीपणाने चालतो. कधी कधी तुम्हाला नवल वाटेल की उत्तर पत्रिकेचा पहिला 2-2.5 रुपये दिले जातात. आता ह्या गोष्टी गमतीशीर वाटतात आणि मग दिले जातात ते दिले जातात एवढे कमी, पण ते दिलेही जात नाहीत. कित्येकदा शिक्षकांच्या खात्यातच जमा होत नाही, म्हणजे त्याच्या मागे लागावं लागतं. तर गंमत म्हणजे शिक्षण मंडळ पैसा कधी गोळा करतं? जुलै-ऑगस्ट मध्येच पैसा गोळा करतं आणि पेपर तपासून होतात आमचे मार्च मध्ये. तर ते पैसे द्यायला जुलै-ऑगस्ट ते आंदोलन करून आम्ही जून केलं, पण तरी कधी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि काही लोकांचे पैसे आतापर्यंतही मिळत नाही. काही नंतर मग ते मागे लागत नाहीत. त्याकरता तिकडे जा रे, पाठपुरावा करा रे, त्यातनं मिळणार किती 200-500 रुपयाची रक्कम, त्याकरता वाशीपर्यंत जाऊन एवढा वेळ खर्च करून मिळवायचं काय हा प्रश्न करून त्याकडे ते दुर्लक्षही करतात, सोडून देतात. आणि मंडळाचा तो असा निधी जो आहे ना, तो निधी लाखापर्यंतचा असतो. जे शिक्षकांना मानधन देण्याचा निधी लाखापर्यंत. म्हणजे तुम्ही विचार करा की किती अवहेलना, किती दुर्लक्षाच्याकडे करावं लागतं. आम्हाला त्याच्यावरही मोर्चे काढावे लागतात. आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेत आम्हाला संघटना म्हणून, आमची संघटना त्याची जागरूक संघटना म्हणून ओळखली जाते. सातत्याने आम्ही आंदोलन करत असतो. भ्रष्टाचार आम्हाला बिलकुल सहन होत नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही तुटून पडतो अशा प्रवृत्तीवर. आणि त्यामुळे आम्ही सातत्याने कार्य करत असतो. दर आठवड्यातनं एकदा शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांच्या भेटी आम्ही घेत असतो. महिन्यातनं किमान एकदा पुण्याला किंवा मुंबईच्या मंत्रालयात 15 दिवसात एकदा, पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही महिन्यात एकदा निश्चितपणे जात असतो. हे सगळे प्रश्न या पातळीवर सोडवायची प्रक्रिया चालू असते. शिक्षकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचतही नाहीत. समाजापर्यंत तर खूपच दूर, समाज यापासून अलिप्त राहतो. माझा मुलगा शाळेत जातोय ना, त्याला किती गुण मिळाले एवढ्या पुरतं त्याचं मर्यादित उद्दिष्ट असतं आणि त्यातून शिक्षणाकडे बघण्याची त्यांची दृष्टी जी असते ती संकुचित होत जाते. आणि म्हणून शासनाचं म्हणा, संस्था चालकाचं म्हणा फावतं असं या बाबतीत म्हणता येईल. पण चळवळ हा प्रक्रिया जी आहे ते जगभर अत्यंत गरजेचा आणि आवश्यक भाग आहे. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळात मराठीमध्ये रामदास म्हणून गेले, सामर्थ्य आहे चळवळीचे. किंवा अलीकडच्या काळातील उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातले मोठे म्हणून, तत्वज्ञ म्हणून किंवा ज्यांनी जगभर ज्यांचं नाव लौकिक आहे असे संविधान निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. त्यांनी हेच सांगितलं, शिका, ज्ञान मिळवा, शिका, लढा, तुमच्या हक्कासाठी लढायला सांगितलं, चळवळ करायला सांगितलं. या चळवळीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे समाजाचा विकास होत असतो. जी असमानता आहे, जी विषमता आहे, जी अन्याय आहे तो दूर होण्याचा प्रकार यातून होत असतो. त्यातून जगातल्या काही देशांमध्ये या चळवळींना खूप महत्वाचं स्थान दिलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावर यांची युनोमध्ये सुद्धा एक इमारत असते चळवळींच्या संघटनांसाठी, पण त्यातून प्रभावी शक्ती निर्माण होतात. काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी होत नाहीत. जपान सारख्या राष्ट्रामध्ये यांच्यासाठी स्वतंत्र इमारत दिली जाते चळवळीसाठी, संघटनांसाठी. महाराष्ट्रामध्ये संघटनांना तसं स्थान बिलकुल दिलं जात नाही, त्यांच्याकडे चांगल्या भावनेने बघितलंही जात नाही. अगदी खरंय. रॅदर
अशा संघटना, अशी चळवळ मोडून कशी काढता येईल ह्याच्याकडे ह्याच्याकडे सगळं लक्ष केंद्रित केलं जातं. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण म्हणतो, पण मला फार मोठं प्रश्नचिन्ह वाटतंय. रॅदर पहिल्यांदा आपण युपी बिहार बद्दल जसं म्हणायचो तर तसंच काहीसं महाराष्ट्र होऊ घालतोय का, किंवा ऑलरेडी झालाय का, असं माझ्या व्ह्युअर्सना प्रश्न आहे. प्लीज कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. ह्या शिक्षक चळवळ नेत्याबद्दल त्यांच्या बोलण्यातून आता एक इतकं परखड मत आलं. साक्षात सध्या असलेल्या शिक्षण मंत्र्याच्या विरोधी सुद्धा त्यांना जे जाणवलं अतिशय परखडपणे मत मांडलं. आणि जो परखड बोलतो ना तोच खरा योग्य नेता असतो. आणि तोच कितीही छोटा शिक्षक असू दे, मोठा शिक्षक, कसंही असा काही भेदभाव न करता, म्हणजे आत्ता आलेला की जुना आहे असा भेदभाव न करता प्रत्येकासाठी ह्या संघटनेमध्ये भांडतो, त्याला न्याय मिळवून देतो. आणि मी हे बघितलं, आता सरांनी सांगितलं की 1.5 रुपये, 2 आणि 2.5 आणि 3 रुपये एक पेपर करेक्शनला मिळतात. बाकी कोणतेही अलाउन्सेस भरभरून टीचर्सना मिळत नाहीत जसं बाकीच्यांना मिळतात. सरांनी अर्थात आपल्याला सांगितलं हाडाचे शिक्षक आहेत म्हणून तुमच्यासाठी त्यांनी नक्कीच सांगितलंय की आतून सुद्धा शिक्षक होणं हे वेगळं आहे, त्याच्यावर लक्ष द्या. तुमच्यासाठी आम्ही भांडतोय, तुमच्यासाठी आम्ही चळवळीत उभे राहणार आहोत आणि रस्त्याने असेच मोर्चे काढणार आहोत. गरज पडली तिथे जाऊन उपोषणाला सुद्धा टीचर्स बसतात, कारण त्यांना जाणवतं. त्यांचा तुम्ही बोलताना तो संताप ऐकलात, बघितलात की खरंच त्यांना हे सहन होत नाही की टीचर्सचं इतकं त्यांच्याबरोबर चाललेलं असतं. सर खरंच तुम्हाला सलाम. सर खूप 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 माहिती दिली. पण एक गव्हर्नमेंट सर्वंट आणि एक टीचर रिटायरमेंट नंतर गॅरंटेड पेन्शन हे एक अट्रॅक्शन होतं आणि खरंच एक मोठं संरक्षण वाटतं हे पेन्शन पासून. परंतु आत्ताची येणारी पिढी ह्या पेन्शन पासून वंचित आहे, तिला पेन्शन मिळणार नाहीये, हबकलेली सुद्धा आहे. आणि सर त्यांना काही ऑप्शन्स दिले जातात, तर ते ऑप्शन्स काय, ही पेन्शन पुन्हा चालू होऊ शकते का, नाही झाली तर हे पेन्शनचे ते काय ऑप्शन्स दिलेत आणि त्यातलं कोणता ऑप्शन हा टीचर्ससाठी चांगला असणार आहे. प्लीज ह्याच्याबद्दल काही सांगा. पेन्शन हा खरं म्हणजे कोर्टाने सुद्धा मान्य केलं की कर्मचाऱ्याचा तो हक्क आहे, कर्मचाऱ्यांवर मेहरबानी नाही, सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे पेन्शन मिळणं, निवृत्ती वेतन मिळणं हा कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेच्या मोबदल्याचाच एक भाग आहे. असं असताना शासनाने तो बाद केले. आपल्याकडलं एक दुर्दैव असं आहे की आपली न्याय व्यवस्था, आपले खरं 3 स्तंभ आपण मानतो, त्यातली एक न्याय व्यवस्था असते. न्याय व्यवस्था जी असते ती नियम बनवण्याचं कामच शासनाचं असतं, लोकप्रतिनिधी असतं, संसद बनवते. आणि ही संसदेने या आपल्या प्रतिनिधींना म्हणजे खासदारांना, आमदारांना पेन्शन द्या म्हणून सांगितलं. सेवेत असलेले कर्मचारी आहेत जे 30-30 वर्ष, 35-35 वर्ष सेवा करतात, त्यांना मात्र पेन्शन देऊ नका अशी भूमिका घेतली. अतिशय गमतीशीर, विचित्र अशी भूमिका आहे. खरं म्हणजे आपल्याकडे हा गैरफायदा घेतलेला आहे लोकप्रतिनिधींनी, संसदेने, आणि त्यातून अनेकांची आता होलपल चालू. आता ही पेन्शन योजना नेमकी काय, आपल्याला वृद्धापकाळी ज्यांनी ही शासन व्यवस्था मजबूत केली, मग ते शिक्षक असोत की शासकीय कर्मचारी असोत, ही यंत्रणा आपोआप चालत नसते, ती सेवा क्षेत्रामुळे चालते. हे एक उद्योग क्षेत्र असेल पण दुसरं सेवा क्षेत्र त्याला जोडलेलं असतं म्हणून ते चालतं. आणि सेवा क्षेत्र म्हणजेच उत्पन्नाचा स्रोत असतो. तुम्ही मगाशी म्हणाला कुशल कामगार नसेल तर चांगली निर्मिती होऊ शकत नाही. ते कुठल्याही वस्तूचे उत्पादन करायचं असेल, कुशल कामगार असेल तर तो चांगली करेल. तसा कुशल सेवक असेल तो उत्तम सेवा देऊन व्यवस्थापन चांगलं करून राष्ट्राची प्रगती ते करू शकतो. उत्तम शिक्षक, उत्तम विद्यार्थी घडवेल, उत्तम नागरिक, सुजाण नागरिक तो घडवेल. तर तशा प्रकारे करणाऱ्या सेवा क्षेत्राला शासनाने थोडं दुर्लक्षित केलं, दुय्यम लेखलं गेलं. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेतच. हळूहळू भोगतो, ते जाणवते आता, पण अधिक थोड्या दिवसात ते अधिक प्रकाशाने जाणवू लागेल. पण या संसदेने जे पेन्शन रद्द केली ती अतिशय वाईट प्रक्रिया सुरू झाली. पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने पेन्शन योजना रद्द केली. 2005 साली पेन्शन योजना रद्द केली. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही असं शासनाने जाहीर केलं. आणि ते जाहीर केल्यानंतर साहजिकच विरोध झाला, पण हा विरोध शासनाने काही जुमानला नाही आणि त्यातून पेन्शन योजना, निवृत्ती पेन्शन योजना सुरू केली. ती आपण युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणून, नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून या 2 प्रकारच्या योजना राहू. याच्या विरोधात चळवळी सुरू झाल्या.
मग तिसरी एक योजना सर्वांनी मिळून महाराष्ट्रापुरती एक निवृत्ती योजना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरू केली. ही पेन्शन योजना जेव्हा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र शासनाने 2023 साली स्वीकारली आंदोलनामुळे. 24 साली त्याचा GR निघाला 1.5 वर्षानंतर. आज 26 संपत आलं, 26 आला, पण अद्यापही त्याबद्दलची प्रक्रिया कशी करायची, किती देणार आहात, कसं करणार आहे, त्याची कागदपत्र कोणती आहेत, ह्या प्रक्रिया अजूनही शासनाने जाहीर केली नाही. म्हणजे यामध्ये किती दुर्लक्ष केलं जात आहे. म्हणजे एकीकडे मूळची असलेली पेन्शन योजना होती ती निश्चित उत्पन्न देणारी, निश्चित वेतन देणारी हमी योजना होती. नंतरच्या काळात शासनाची UPS आणली, त्या योजनेमध्ये खात्रीशीर ती आपल्या शेअर बाजाराशी निगडीत केली. त्याच्यामध्ये पैसे गुंतवले जातील व त्यातनं मिळेल मोबदला त्यातून दिला जाईल. त्यातले 60% तुम्हाला देऊ, 40% जी उर्वरित रक्कम आहे ती आम्ही फंडामध्ये विविध गुंतवू किंवा शेअर बाजारात गुंतवू आणि त्यातनं जो फायदा मिळाला तो आम्ही तुम्हाला वाटू. अशा प्रकारे ती योजना आणली. ती योजना ही काही खरी नव्हती. ती शासनाने खूप मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची फसवणूक केली. देशभर त्याबद्दल असंतोष निर्माण झाला. 3 राज्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजे निवृत्ती झाल्यानंतर मूळ वेतनाच्या 50% रक्कम म्हणजे अर्धा पगार त्याला म्हणू आपण, तो तुम्हाला देणार. अर्थात त्यात महागाई भत्ता व घरभाडे भत्ता वगैरे कुठले भत्ते दिले जाणार नाहीत. अशा जुन्या निवृत्ती वेतन योजनेत होते. फक्त महागाई भत्ता मात्र त्यांनी नंतर सुरू केला होता, पण घरभाडे भत्ता वगैरे इतर भत्ते कुठलेही नव्हते. पण या जुन्या निवृत्ती वेतन योजनेमुळे त्यामुळे कसं होतं, कर्मचाऱ्यांना निश्चित अशी भविष्यकालीन कुटुंबाला आधार देण्याची, स्वतःचं जीवन जगण्याची सुविधा होती. तो जगू शकत होता जीवन स्वतःच. आता आपण कष्ट केले, आता पुढील काळात म्हातारपणी आणखी कष्ट नको, निदान 4-2 घास समाधानाचे खाऊ, आपण जगू, अशी योजना होती. ती रद्द करून शासनाने या योजना आणलेल्या होत्या. त्यामुळे त्याला प्रचंड विरोध झाला. 3 राज्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना सुरू केली. कोणती 3 राज्य आहेत सर ती? केरळ, बंगाल आणि कर्नाटक. या राज्यांनी ती सुरू केली. पण आता महाराष्ट्र सरकारच्या वर दबाव वाढत गेला आणि महाराष्ट्र सरकारने काय केलं, मग एक सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 2023 साली मान्य केली. त्या मान्यतेमुळे त्यांनी जुन्या बेसिकच्या 50% आम्ही निश्चित देऊ असं सांगितलं. त्याच्यावर महागाई भत्ता देऊ असेही सांगितले. तुमची सामाजिक व आर्थिक सुरक्षेची जबाबदारी आम्ही शासन पार पाडेल असं त्यांनी लेखी स्वरूपात मान्य केलं. हे 50% त्यामुळे शासन वेतनमानामध्ये निश्चितता झाली. या UPS किंवा NPS मध्ये तशा प्रकारची सुरक्षितता नव्हती. आता फक्त लोकांसमोर अडचण कशी आहे की याची नेमकी अंमलबजावणी कशी केली जाणार आहे, योजना कशी राबवायची आहे, याच्या बाबतीत शासनाने अजून जाहीर केलं नाहीये. त्यांनी पुढेही जाहीर केलं की नवीन वेतन आयोग जो आला, 8वा वेतन आयोग आला, त्या वेतन आयोगाप्रमाणे या वेतनामध्ये सुद्धा वृद्धी केली जाईल. म्हणजे जुन्या निवृत्ती वेतन योजनाचे ते लाभ दिले जातील. फक्त या नवीन वेतन योजनेमध्ये त्यांनी 10% वेतनातून कपात अशी प्रक्रिया सुरू केली. या 3 योजनांमध्ये अशीच प्रक्रिया आहे. NPS असो, UPS असो किंवा RNPS असो, तर या 3 योजनांमध्ये 10% कपात आहे आणि या कपातीमधनं आपल्याला जणू काही रक्कम ती दिली जाणार आहे. तर आमचा त्यालाही विरोध आहे 10% कपातीला, कारण पूर्वी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे वेतन कपात केली जात नव्हती. पण निदान किमान पक्षी या 3 योजनांमध्ये राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनांना लाभदायक आहे असं मला वाटतं, आम्हाला वाटतं चळवळीतल्या लोकांना. तर त्याची निश्चितता त्यांनी जाहीर करावी ही आमची भूमिका आहे. कारण यातून निश्चित खात्री आहे 50% का होईना तुम्हाला मिळणार आहे. बाकी दोन्ही आणि तुम्ही आता म्हणताय की सेल्फ कॉन्ट्रीब्युशन अलाउड, तुमचं म्हणणं नाही करायला पाहिजे. मी करू नाही म्हणतो, पण त्यांनी अजून ते काही मान्य केलेलं नाहीये. आमचं म्हणणं आहे की ते सेल्फ कॉन्ट्रीब्युशनही त्यांना ठेवू नका. पण शासन तुमची चळवळ ह्याच्यावर आता फाईट करते आहे. हो, अगदी. शिक्षक चळवळी, महाराष्ट्रातले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राज्य शासकीय कर्मचारी, निम शासकीय कर्मचारी या सर्वांची आमची एक समन्वय समिती आहे. आणि या समन्वय समिती मार्फत आता लढे चालू आहेत. खूप छान. 1923 साली जे आदेश, 2023 जो आदेश काढला राष्ट्रीय सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा, तो त्या चळवळीच्या रेट्याखाली काढलेल्या आहेत. बेमुदत संप करावे लागलेले आहेत आणि आत्ताही आम्ही आता बेमुदत संपाची पुन्हा जाहीर केलेला आहे, कारण याच्याबद्दलची घोषणा केली नाही. आणि या 3 पैकी ऑप्शन द्यायला सांगितलं 31 मार्च, म्हणजे कदाचित आपली जेव्हा मुलाखत प्रसारित होईल तेव्हा 31 मार्च उलटलेली असेल. आमचं आग्रह आहे की ती मुदत वाढवून द्यावी. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेकरता त्यांनी 27 पर्यंत मुदत दिलेली आहे.
पण यांनी राज्य शासनाने फक्त 26 पर्यंत मुदत दिलेली. आमचा आग्रह आहे कदाचित ती वाढवून मिळेल, पण मिळाली नाही तर मात्र आमच्या दृष्टीने ती योजना लाभ टाकल्या. आता आणखी एक महत्वाचा घटक आमच्या दृष्टीने असा आहे, चळवळीतल्या लोकांच्या दृष्टीने वेगळ्या अर्थाने केंद्र सरकारला आम्ही वटणीवर नाही आणू शकत. तिथे आंदोलन करून देशभर आंदोलन करून त्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडणं थोडस कठीण जातं. राज्य सरकारच्या बरोबर विरोधात आंदोलन करणं आम्हाला सोपं जातं. आणि राज्य शासनाने हे जाहीर केलंय की तुमची सामाजिक व आर्थिक जबाबदारी आमची आहे. हे जे जबाबदारीचं भान आहे ते लेखी स्वरूपात मान्य केलेलं असल्यामुळे सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेची हमी राज्य शासनाने दिलेली असल्यामुळे आम्ही त्या आधारे पुढील आंदोलनही करू शकतो आणि राज्य शासनाकडून लाभ आम्ही मिळवू शकतो. त्यामुळे आम्हाला जे विचारतात वैयक्तिकरित्या त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना घ्या. त्याचा लाभ तुम्हाला आम्ही आता मिळतोच आहे, पुढे मिळवून देऊ शकू. 10% कपातीच्या बाबतीत आमचा विरोध आहे, आमचे प्रयत्न चालू आहे ती कपात रद्द होण्याबाबत. पण जर केंद्र शासनाची योजना स्वीकारली तर ती शेअर बाजाराशी निगडीत आहे एक भाग, आणि दुसरा भाग तिथे आम्ही दबावही फारसा आणू शकणार नाही. ही बाब लक्षात घेऊन आम्ही असं त्यांना सुचवतो की तुम्ही राज्याची सुधारित निवृत्ती वेतन योजना जी आहे ती स्वीकारा, म्हणजे तुम्हाला काहीशे लाभ निश्चितपणे मिळतील आणि निवृत्तीनंतरचे वेतन तुम्हाला काही प्रमाणात कमावण्यात खात्री असेल की मिळत राहिल्याची. खूप छान. हॉर्सेस माउथ, काय फ्रॉम हॉर्सेस माउथ जे तुम्हाला आता टिप मिळाली ती नक्की उचला. सरांनी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे की का हीच योजना निवडा, कारण त्यांचा जिथे प्रभाव तिकडे त्यांची गॅरंटी. आणि बरोबर आहे, दिल्लीपर्यंत नाही जाऊ शकत, पण महाराष्ट्र शासनाचा पक्का पाठपुरावा करणं हे यांच्या हातात आहे. आणि इतके वर्ष जे त्यांनी कार्य केलंय त्यातून आपण पाहिलं त्यांनी किती प्रभाव, किती लोकांचं जीवन बदललेलं आहे. आत्ताच एक बातमी वाचली की म्हणजे नॉन टीचिंग वाल्यांना हे फार कठीण वाटेल आणि आश्चर्यजनक वाटेल की एक खूप जुन्या रिटायर्ड झालेल्या राधा म्हणून मॅडम, बरोबर ना सर, त्यांना काहीतरी सर तुमच्या तोंडाने सांगा ना, मी काहीतरी अर्धवट सांगण्यापेक्षा. राधा मॅडम आपली 1/186 वेतन सुधारणा झाली. 6वा वेतन आयोग जो आपल्याला लागू झाला त्या वेतनामधली जी अंमलबजावणी होती, 5वा वेतन आयोग, ही जी अंमलबजावणी होती त्या अंमलबजावणीची आदेश उशिरा निघाले, 88 मध्ये निघाले. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 89 पासून केली. 86 ते 89 या काळामध्ये जे निवृत्त झाले शिक्षक त्यांना जुन्या वेतन श्रेणीमध्येच पेन्शन लागू केलं. पण त्यानंतर शासनाने आदेश काढून अलीकडच्या काळात 24 मध्ये आदेश काढून त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लाभ द्यायचे ठरलं. आणि ते लाभ त्यांना मिळणं ध्येय असताना त्यांना ते माहीत नव्हतं आणि मग ते लाभ त्यांना कळलं आणि मग ते संघटनेला अप्रोच झाले. मग संघटनेने प्रक्रिया केली आणि त्यांना ते जवळपास 20 लाख रुपयाच्या रकमेचा फरक त्यांना आता मिळाला. आणि पेन्शन मध्ये दरमहा 7,500 पर्यंत वाढ झाली, लाभ त्यांना मिळाला. हा लाभ जो आहे तो संघटनेच्या संपर्कात जर शिक्षक राहिला तर त्याला लाभ मिळतात. आणि असे अनेक शिक्षक असतात ते संघटनेपासून काहीसे दूर असतात आणि मग त्यांना ते लाभ लवकर मिळत नाहीत, त्या लाभापासून ते वंचित राहतात. काही शिक्षकांना अखेरी पण लाभ मिळत नाहीत कारण ते कधीच संपर्कात येत नाहीत आणि आपले प्रश्न बोलूनही दाखवत नाहीत. आपल्या प्रश्न बोलून दाखवले पाहिजेत, आपल्या समस्येसाठी पाठपुरावा करण्याची तयारी पाहिजे. संघटनेवर विश्वास ठेवून संघटनेचं कार्य जर करत राहिलं तर अधिकाधिक लाभ कर्मचाऱ्यांना संघटना देऊ शकते आणि ते लाभ आम्ही वारंवार दिलेले आहेत. ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत तर प्रत्येक वेतन श्रेणीच्या वेळेला आम्ही आंदोलन केलेली आहे. मग ते 4था असो, 5वा असो, 6वा असो, 7वा असो, आणि दरवेळेला आम्ही वेतन श्रेणी सुधारून घेतलेली आहे. जे राज्य शासनाच्या नसलेल्या वेतन श्रेण्या आम्ही त्यांना वेतन श्रेणी मिळवून दिल्या. अशा प्रकारचं कार्य आम्ही सातत्याने करत आलेलो आहोत आणि 8व्या वेतन आयोगालाही आम्ही तयार आहोत आणि मला खात्री आहे की मी त्यासाठी लढणार आहे जर शासनाने अन्याय केला तर. त्यामुळे शिक्षकांनी सतत संघटनेच्या संपर्कात राहावं, लाभ घ्यावेत, लाभ मिळवावेत. आणि संघटना शिक्षकांना असं म्हणत नाही की तुम्ही दर गुरुवारी या, आम्ही दर गुरुवारी जमतो, पण आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही दर गुरुवारी कॉलेज सुटल्यावर आम्ही 7:30 ते 8:30 पर्यंत काढतो, म्हणजे प्रत्येकाला कॉलेज सुटलं यायला मिळावं. ही वेळ सोयीच आणि दादर सारखा मध्यवर्ती ठिकाण आहे की मुंबईतला कुठलाही माणूस तो पाऊण 1 तासात तिथे पोहोचूच शकतो. कॉलेज साधारण 5-5:30 सुटलं तर तो 6:30 पर्यंत कार्यालयात पोहोचू शकतो. अशा पद्धतीने आम्ही ती वेळ कायमची ठेवलेली आहे. तिथे आम्ही असं म्हणत नाही की दर गुरुवारी या, पण किमान पक्ष जेव्हा प्रश्न आहे तेव्हा तरी या, प्रश्न मांडा तरी, प्रश्न सांगा तरी. तुमच्या मनातली खंत जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडे व्यक्त करू शकत नाही तोपर्यंत त्याच्यावर निचरा होऊ शकत नाही.
तसं तुम्ही समस्या जो पण मांडत नाही तो पण समस्याची सोडवणूक होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही ती मांडली पाहिजे, शिक्षकांनी हे भान बाळगलं पाहिजे. त्यानुसार आपला थोडासा हातभार स्वतःच्या विकासासाठी आणि आपल्या शिक्षकी पेशात येणाऱ्या आपल्या पुढील ज्यांना आपण म्हणून आपल्या पिढीचा पथ्य म्हणून की या पुढील पिढ्यांसाठी आपण थोडा वेळ दिला तर ते अधिक लाभदायक ठरणार आहे. खूप महत्वाचं. बघा, सर्व शिक्षक, तुम्ही आत्ता शिक्षक असाल, तुम्ही एक्स रिटायर्ड झालेले असाल, तरी प्लीज प्लीज कनेक्ट राहा. कनेक्ट त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी. कारण आपोआप होईल अशा बऱ्याच गोष्टी आपल्याबरोबर घडत नाही. तर अशा अनेक टीचर्सचं प्रॉब्लेम आहेत, पण ते जातात गुरुवारी छबिलदासला भेटतात आणि एकदा भेटा, एकदा माहिती. नुसतं टेलिफोनवर जरी ह्यांच्याशी बोललं ना तरी काम चुटकीसरशी मार्गाला लागतं. आता ती खरंच चुटकीसरशी नसतं, मूठ भरून प्रयत्न यांना करावे लागतात. परंतु ही लोक तयार आहेत, फक्त आपण कनेक्ट होण्याची गरज आहे. तर सर्व महाराष्ट्रात जितके शिक्षक आहेत, तुमचे संस्था चालक तुम्हाला त्रास देत असतील, तुम्हाला ऍज पर तुमच्या लॉ जर तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या नसतील किंवा काही गोष्टी समजत नसतील, तर तुम्हाला मी सरांना विचारून एखादा फोन नंबर घेईन की जिथे तुम्ही लोक कनेक्ट होऊ शकाल, ऍड्रेस देईन, तुम्ही तिथे करू शकता, जेणेकरून ही शिक्षक संघटना ही आणखीन बलवान झाली पाहिजे. आपले जे हे रथी महारथी इथे काम करत आहेत त्यांना ऍटलिस्ट एक जस्ट आपण कधीतरी प्रेझेंट राहून त्यांना बळ दिलं पाहिजे. कारण रिटायर्ड फक्त तुम्हीच नाही, तेही झालेले आहेत 58ला, आज आहेत 72. न हरता न थकता, त्यांनाही कुठल्या अशा गाड्या घोड्या दादरला घेऊन येत नाहीत. ट्रेनचे ब्रिज चढतात, उतरतात, येतात, स्वखर्चाने परत जातात. कधी पुण्याला अटेंड करतात, कधी नागपूरला जातात, कधी कुठे जातात. त्यांना पण तेवढीच पेन्शन आहे. त्या पेन्शन मधून हे सगळं भागवत आपल्या शिक्षकांसाठी ते धडपड करतात. तर खरंच अगदी मनापासून तुम्हाला सर, तुमच्या पाठीमागे परमेश्वर उभा राहो. एक काहीतरी एक वेगळी जाणीव आणि एक ध्येय आणि कार्य करण्याची ऊर्जा तुमच्याकडे आहे ती आणि तुम्हाला भरभरून मिळो आणि भरपूर शिक्षकांचं तुम्ही भलं करो. आणि ऑटोमॅटिकली जो दुसऱ्यांचं भलं करतो त्याचं देव भलं करत असतो आणि त्याची प्रकृती तुम्हाला आताही पाहिलं तर कोणीही म्हणणार नाही 72च्या आहात. आणि सर जेव्हा साथियो खर्जातल्या आवाजात जेव्हा बोलतात ना, अक्षरशः रोमांच उभे राहतात. तर सर, तुम्हाला 100 क्रॉस करो आणि 100 क्रॉस करेपर्यंत छबिलदासला तुम्ही येत राहोत, प्रत्येक मोर्चाच्या पुढे उभे राहोत, ईश्वरचरणी प्रार्थना. सर, एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे शिक्षण क्षेत्राचं भवितव्य काय? येऊ घालणारे इतकं टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, AI, प्लीज थोडस सांगा या बाबतीत. निश्चितच आम्हालाही ती एक चिंताच आहे. शिक्षण क्षेत्राची वाटचाल पुढे कशी होणार आहे हा प्रश्न आमच्या समोरही आहे. म्हणजे जेव्हा यंत्रांची निर्मिती झाली, यंत्र आपली वेळ वाचवायला, श्रम वाचवायला उपयुक्त ठरतायत असं आपण मानू लागलो आणि त्याचा वापर आपण केला. यंत्राचा मानवाने चांगल्या प्रकारे वापर केला. कॉम्प्युटरचं युग आलं, संगणकाचं युग आलं, तेव्हा तर लोकांना म्हटलं तर बेकारी वाढेल, हो, नेमकं कसं होईल, संगणकाच्या माध्यमातून शिक्षक राहतील किंवा नाही अशी. पुढे का तर रोबोट आले, यंत्रमानवच आले. यंत्रमानवाच्या माध्यमातून आपण मनुष्यबळ जे आहे त्याला प्रशिक्षित न करता वेगळ्या प्रकारे त्याला ज्ञान देत आपण कायमस्वरूपी त्याच्याकडनं काम करू. त्याचाही वापर आपण चांगल्या प्रकारे करतो आहोत. कोणीही काही चांगला वापर होतोय अलीकडच्या काळात. त्याच्यामध्ये भावनाही आता आपण निर्माण करू लागलो रोबोमध्ये. म्हणजे संवेदनशीलता, भावनाशीलता रोबोमध्ये आणण्याचा मनुष्याने प्रयत्न केला, त्यातही मनुष्य यशस्वी होऊ लागला. 100% नसेल तरी तो 80% आता यशस्वी रोबो रडायला लागले आता अलीकडच्या काळात. म्हणजे इथपर्यंत गेलो. आता AI निर्माण झालंय. हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आहे ती तर आपल्या प्रतिभेशी आता काय स्पर्धा करू लागली आहे. जे मानवाच्या बुद्धिमत्तेला सुद्धा मागे सरत प्रतिभेशी स्पर्धा करत ही जी यंत्रणा आता निर्माण होईल, त्यातून नेमकं काय होणार आहे हा प्रश्न सर्व मानवी जीवनाला आहे. खरं तर मानवी जीवनाला प्रश्न आहे. आज आपलं अमेरिका इराणचं युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये अशी म्हणजे काही लोकांची अपेक्षा होती की रोबोच्या साह्याने विमान नेले जातील, पण आता विमानात वैमानिक बसवायचीच गरज नाहीये. अशा प्रक्रियेतनं आपण मुवमेंट चालवतो आहोत, युद्ध खेळली जात आहेत. जेव्हा AI येते
तेव्हा स्वतःचं डोकं न चालवता फक्त मुद्दे मांडायचे आणि ते निर्मिती करत जातील अशी प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे आता खूप मधल्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रात एक महत्वाचा भाग असतो मूल्यमापन पद्धती. तर मूल्यमापन पद्धतीतल्या भागामध्ये एआयचा वापर केल्यानंतर मूल्यमापन कशा प्रकारे करणार, ते करायची बंदी कशी घालता येईल, हा एक प्रश्न आता भेडसावतोय. म्हणजे तुम्हाला शिक्षकाला जर शिकवायचं असेल तर त्या ज्ञानाची निर्मिती तो मूळ ज्ञानावर कल्पनाधिष्ठित ज्ञान निर्मिती करत तो विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे. आणि मग ही कल्पना कोणत्या प्रकारची असू शकेल, कशा प्रकारची असू शकेल, ही फक्त आपण कल्पना असू शकतो, पण त्याचं वैविध्य जे आहे ते एआयच्या माध्यमातून उमटणार आहे. म्हणजे या एमपीएससी किंवा युपीएससी मध्ये निबंध हा जो प्रकार आहे हा प्रकार चॅलेंजिंग प्रकार मानला जातो. कारण त्याला नेमकेपणा येणं, मोजक्या शब्दात मांडणं, निश्चित मुद्दे सगळे कव्हर करणं हे अवघड असतं. पण एआयच्या माध्यमातून आता निबंध लिहिला जातोय, काव्य निर्मिती होऊ लागली आहे, कला निर्मिती होऊ लागलेली आहे. एका मानवाच्या कल्पना दुसऱ्या मानवाच्या याच्यात टाकलं, डोक्यात डोक्यात शिरवा लागलेला आहोत आपण. मग ह्या ज्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत या प्रक्रियेतून आपण नेमकं काय साधणार आहोत, ती जी कल्पना शक्ती जी आहे, प्रतिभा शक्ती, त्याला आपण आता एक समान धर्मी निर्माण उभा केला, मानवाच्या बुद्धिमत्तेतून आपण निर्माण केलेलं आहे. मग याच्यात शिक्षण प्रक्रिया कशी राहणार? शिक्षण हे मुळात ज्ञानावर अवलंबित आहे आणि ज्ञान आजकाल विद्यार्थी सुद्धा गुगलच्या माध्यमातून ज्ञान मिळवत आहेत. म्हणजे आज मगाशी म्हणताना मी म्हटलं शिक्षकाला पुढील खडतर काळ आहे. कारण आज विद्यार्थी वर्गात जे शिकवायचं आहे ते कित्येकदा विद्यार्थी स्वतःच मिळवून आलेला असतो, वाचून आलेला असतो, किंवा वर्गामध्ये तो कॉम्प्युटर उघडून बसतो आणि मोबाईल उघडून बसतो आणि ते ज्ञान मिळवतो, शिक्षकाला सांगतो तुमचं चुकलंय असं सांगण्याची आज विद्यार्थ्यांकडे क्षमता प्राप्त झालेली आहे, जी ती ज्ञानातून नसेल उपलब्धीचं, पण या माध्यमातून त्यांना ते ज्ञान मिळून ती क्षमता त्यांनी प्राप्त केलं. एआयच्या माध्यमातून जर प्रतिभा शक्तीच्या माध्यमातून जर शिक्षण उभं राहू लागलं तर नेमकं काय, हा प्रश्न समग्र मानवजातीला भेडसावतोय. पण एक गोष्ट निश्चित आहे, मनुष्याने किती विरोध करो, मनुष्य त्याच्या बुद्धीतूनच त्याची निर्मिती करतोय आणि म्हणून मनुष्य श्रेष्ठ आहे. मानवाने जेव्हा यंत्र बनवली, म्हणजे अगदी मी मुंबईत राहतो, तुम्ही मुंबईत राहता, तर मुंबई महापालिकेत जेव्हा सफाई कामगारांकरता यंत्र आली तेव्हा कामगारांनी संप केला की बाबा आम्ही सफाई आमच्या पोटावर पाहिल. पण हळूहळू ती कामगार ते यंत्र वापरू लागले. काही वर्षात कॉम्प्युटर जेव्हा आले, की मुळात पहिल्यांदा जेव्हा टायपिंग यंत्र आलं, टायपिस्ट आले, तेव्हा क्लार्क लोकांनी चिंता व्यक्त केली होती की आमची कारकुनी पेक्षा जाईल. पण तसं काही घडलं नाही, त्याचा आपण स्वीकार केला. आपण मनुष्याचं वैशिष्ट्यच येत आहे की तो आत्मसात करत करत पुढे जातोय. तसं प्रत्येक गोष्ट स्वतःच निर्माण करतोय. त्याची भीती काही समाज घटकाला निर्माण होते, किंबहुना त्याला स्वतःला होते. म्हणजे अण्वस्त्र निर्माण केल्यानंतर आज मनुष्य जातीला भीती आहे की अण्वस्त्र पडेल आणि माझा नाश होईल. म्हणजे किती अमेरिका बलाढ्य राष्ट्र असो, अमेरिकेला एक भीती आहे की इराण कुठनं बॉम्ब टाकेल, मग माझ्या देशात किती नागरिक जातील. मीच उद्भवलेली स्थिती, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतली आहे का आपण, अशी भीती मानवाला आहेच. पण तरी मनुष्य यामधून मागे हटलेला नाही, मागे हटू शकणार नाही, त्याला पुढे जावं लागणार आहे. त्या शिक्षण प्रक्रिया ही चालू राहील, ती पूर्णपणे नष्ट होणार नाहीये. पर्यायच नाही, तुम्हाला होप नाही, त्याला दुसरं तुम्ही अस्तित्वात आहात ना मनुष्य, म्हणजे त्याच्यावर तुम्ही मात करणारच आहात. त्यातून एक वेगळी नवनिर्मिती तुम्ही करत जाणार आहात, यात कुठलीही शंका असण्याचं. विज्ञान याला कधी अंत नसतो. सायन्स इज अनएंडिंग फिलॉसॉफी, अनएंडिंग थिंग. तर भौतिक शास्त्रामध्ये जशी कोणती वस्तू नष्ट होत नाही, ती फक्त परिवर्तित होत राहते, तसे समाजामध्ये येणारे नवनवीन शोध हे तुम्हाला आव्हान देत तुमच्या समोर उभे जरी राहिले तरी तुम्ही मात करीत मनुष्य त्याच्या पुढे जातच राहणार आहे. यामुळे एआयवर सुद्धा एआयचा वापर करून घेईल मनुष्य आणि त्याच्या पुढे तो जातच राहील. शिक्षण क्षेत्रामध्ये आता एआयचा अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती प्रक्रिया अधिक विकसित होईल आणि मनुष्य अधिक बलशाली होईल. आज आम्ही ग्रहावर पोहोचलेलो नाही आहोत, उद्या आपण निश्चितपणे परग्रहावर जाणार आहोत आणि आपल्याला या आकाशगंगेचा शोध लावलेला आहे. पण आकाशगंगा बघायची आहे आणि उद्या ती आपली पिढी, पुढील मानवजात जी आहे, मानव पिढी आहे, ती निश्चितपणे बघणार आहे. जसा अण्वस्त्राचा धोका आहे तसा माणसाने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काही मार्ग शोधून ठेवलेले आहेत. समुद्र तळाशी जपान सारख्या राष्ट्रांनी, अमेरिका सारख्या राष्ट्रांनी अशा प्रकारचे खंदक तयार केलेले आहेत की मनुष्य तिथे जाऊन सुरक्षित राहू शकेल. म्हणजे अण्वस्त्र जर उद्या
अणुबॉम्ब फेकले तरी समुद्राच्या पाण्याच्या लहरीतून खालपर्यंत त्याचा विसर्ग पोचणार नाही आणि मनुष्य सुरक्षित राहू शकेल अशी माणसाने स्वतःच्या बचावाची यंत्रणा करून ठेवलेली आहे. तशीच एआयच्या माध्यमात सुद्धा मनुष्य जो आहे तो एआय वरही मात करेल, शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा समावेश करेल आणि त्याच्या माध्यमातून अधिकाधिक नवीन शोध, नवीन विकास स्वतःचा घडवून आणणार आहे. त्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. मी असेन, तुम्ही मला 100 वर्ष म्हणालात आणि मला खात्री आहे मी तेवढं जगणार आहे. तर या पुढच्या 20-25 वर्षामध्ये एआय सामान्य होऊन बसणार आहे अशी माझी धारणा नव्हे तर माझा विश्वास आहे. याच्यावर आपण पुढे जाऊ आणि शिक्षण क्षेत्र अधिक प्रगतीपथावर जाईल. म्हणजे किती आशावाद, म्हणजे किती अनेक टीचर्स घाबरलेले आहेत. त्यांना असं वाटतं की एआय झालं म्हणजे आमच्या जॉब्स आहेत ते आमचे कमी होतील. पण सरांनी केवढा कॉन्फिडन्स दिलाय. तोच कॉन्फिडन्स घेऊन आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही आमच्या भावी जे शिक्षक आहेत किंवा हे जे शिक्षक आहेत त्या सगळ्यांना काहीतरी तुम्ही एक संदेश द्यावा. मी शिक्षकांना नाही तर सर्व समाजाला संदेश देऊ इच्छितो. सर, शिक्षकांसाठी तर आहेच. तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर शिक्षक होण्याच्या उद्देशाने या पेशात या. ज्ञान मिळवा व ज्ञान द्या. विद्यार्थी आपलं दैवत आहे या दृष्टीने कार्य करा आणि सर्व गुण संपन्न, सुदृढ आणि उत्तम विचाराची त्याला तुम्ही बनवा. उत्तम शीलवान बनवा, कर्तृत्ववान बनवा आणि आपल्या स्वतःबरोबर, कुटुंबाबरोबर समाजाचा आणि देशाचा विकास कसा घडवून आणता येईल असा विचार करीत तुम्ही जीवन जगा असं मी निश्चितच शिक्षकांकरता सांगेन. अद्ययावत व्हा. पुढील आव्हाने मोठी आहेत. शासन शिक्षकांना दुर्लक्षित करत आहे आणि समाजाचंही त्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. समाजही कित्येकदा स्वकेंद्रित बनू लागलेला आहे आणि अशा वेळेला यांच्यातही बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला अधिक लढाऊपणे समाजात वावरावं लागेल, अधिक लढाई करावी लागेल. त्या दृष्टीने गरज पडल्यास तयारीच राहा. मी समाजाला प्रामुख्याने सांगू इच्छितो, शिक्षण तुमच्या घरातील प्रत्येक जण, तुमच्या सकट सगळेजण शिक्षण घेतात. कोणी ना कोणीतरी तुमच्या शाळेत असणार आहे. स्वतः असाल, नातेवाईक असेल, भाऊ बहीण असतील, मुलगा असेल, नातू असेल. ह्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्या बरोबर आहे कशा स्थितीत राहतो आहे, तो असमाधानी आहे असल्यास तो का असमाधानी आहे हे जाणून घ्या. आणि ते जर जाणून घेऊ शकलात तर तुमचा पाल्य निश्चितच तुमच्याकडे अधिक आदराने बघेल. आणि समाजात जेव्हा शिक्षक उत्तम होतो ना तेव्हा समाज निश्चितच उत्तम घडत असतो. त्यामुळे समाजाने याकडे दुर्लक्ष करू नये किंवा शिक्षण क्षेत्राकडे गांभीर्याने पाहावं. आणि राज्यकर्त्यांना तर बोलणं खरं म्हणजे अवघड आहे. त्याला आपण म्हणू राज्यकर्त्यांची बहुतेकांची संवेदनशीलता जी आहे ती कमी झालेली असते आणि भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये तर ती अधिक कमी झालेली आहे. पण अशा अवस्थेतही तुम्ही समाज सुधारण्याच्या उद्देशाने सेवक या नात्याने या पेशात आलेला, तर समाजाचा कणा, समाजाचा मुख्य असा जो स्रोत आहे शिक्षण, त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याकडे लक्ष द्या आणि त्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देत उत्तमोत्तम सुविधा कशा देता येतील त्या सेवकांना म्हणजे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही चांगल्या प्रकारे जीवन जगण्या इतपत कसे तुम्ही पगार, वेतनमान आणि सोयी सवलती देऊ शकाल याचाही विचार करा. एवढं मी या निमित्ताने तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद. आपण आम्हाला बोलवलं, माझे विचार ऐकून घेतलेत. खूप खूप आभार. धन्यवाद शोभा मॅडम. धन्यवाद सर. कारण खरंच नुसतं गुरु ब्रह्मा न म्हणता त्या गुरुवर्यांचे आशीर्वाद, त्या गुरुवर्यांचे विचार संपूर्ण समाजासाठी इथे मिळालेत. सर खूप खूप आभार.